सर्वांना नमस्कार। मी दीपक कल्डोने सर, MSc फॉरेन्सिक सायन्स नेट सेट आहे। आजच्या या लेक्चरमध्ये आपण डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा यासाठी आपण फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज म्हणजेच न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा यामध्ये जी एक एक्झाम झाली होती त्यामध्ये फॉरेन्सिक सायन्सचे जे प्रश्न विचारलेले होते त्यापैकी आपल्या डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेसाठी जे महत्त्वाचे प्रश्न असतील त्या प्रश्नांचं आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत। आपल्या सर्वांना माहिती असेल बघा, मुख्य परीक्षामध्ये अग्निशास्त्र हा एक आपला महत्त्वाचा टॉपिक आहे। जरी सिलेबसमध्ये कुठं आपल्या अग्निशास्त्र किंवा बॅलिस्टिक्स वगैरे वर्णन नसेल तरी पण फॉरेन्सिक सायन्समधील हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। याच्यावरती मुख्य परीक्षेमध्ये 1 ते 2 प्रश्न हमखास विचारले जातात। जसे की डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा 2021ला बॅलिस्टिक्स म्हणजे अग्निशास्त्र या विषयावरती 2 प्रश्न आले होते, म्हणजे 4 मार्कांसाठी। ठीक आहे, तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण अग्निशास्त्र म्हणजेच फॉरेन्सिक बॅलिस्टिक्स याच्या संदर्भात जे आपले MCQ झाले होते फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या परीक्षेमध्ये त्यांचं स्पष्टीकरण आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। चला तर आपण सुरुवात करूया। क्वेश्चन पेपर बघूया आपण। बघा, हा क्वेश्चन पेपर आहे आपला तो म्हणजे इथं दिलेलं आहे फॅक्ट एक्झामिनेशन 2024 फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये फॉरेन्सिक बॅलिस्टिक्स अँड फिजिकल सायन्सेसमध्ये हा क्वेश्चन पेपर आला होता आणि हा क्वेश्चन पेपर मराठीमधून होता बघा, फॉरेन्सिक बॅलिस्टिक्स अँड फिजिकल सायन्सेस। म्हणजेच यामध्ये आपल्याला कोणकोणते क्वेश्चन्स पाहायचे आहेत तर साधारणपणे आपण बॅलिस्टिक्स त्याला आपण अग्निशास्त्र म्हणू आणि आपला जो भौतिकशास्त्र विभाग असतो त्यामध्ये आपल्याला कोणकोणते महत्त्वाचे क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्स आपण पाहूया। आता हा क्वेश्चन पेपरमध्ये टोटल 120 क्वेश्चन्स आहेत, त्यापैकी पहिले 1 ते 50 क्वेश्चन्स आहेत ते थोडे GK नंतर गणित वगैरे याच्यावरती अवलंबून आहेत आणि थोडेसे याच्यामध्ये फॉरेन्सिकचे पण क्वेश्चन्स आहेत। तिथून पुढे क्वेश्चन क्रमांक 51 ते 120 यामध्ये फॉरेन्सिक सायन्सपैकी बॅलिस्टिक्स, फिजिक्स, ठीक आहे, टेप ऑथेंटिफिकेशन वगैरे याचे क्वेश्चन्स आहेत। त्यापैकी आपल्याला महत्त्वाचे कोणकोणते क्वेश्चन्स आपल्या सिलेबसमध्ये किंवा आपल्या परीक्षेला येऊ शकतील त्या क्वेश्चन्सला मी टिकमार्क केलेली आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त तेवढेच क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत। बाकीचे क्वेश्चन्स तुम्हाला जर हवे असतील तर आपला टेलिग्राम एक ग्रुप बनवलेला आहे, त्याची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही तो ग्रुप जॉईन करून ही क्वेश्चन पेपर किंवा ही प्रश्नपत्रिका तुम्ही त्या ग्रुपवरून तुम्ही मिळवू शकता। त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये मी क्वेश्चन पेपर सेंड करणार आहे। ठीक आहे, चला तर आपण सुरुवात करूया। कोणकोणते आपले फॉरेन्सिक सायन्सचे क्वेश्चन्स या एक्झाममध्ये विचारले गेले होते। पहिला क्वेश्चन आहे आपला तो म्हणजे आपला जनरल फॉरेन्सिक सायन्सवरती न्यायशास्त्रीय प्रयोगशाळांना प्रमाणित करण्याचा प्राथमिक हेतू काय आहे। ठीक आहे, प्रमाणित करणे म्हणजे काय तर त्याचं आपण कॅलिब्रेशन करतो। ठीक आहे, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज असतात त्यांचं आपण कॅलिब्रेशन करतो, प्रमाणित करतो। त्याचा प्राथमिक हेतू काय आहे, का करतो आपण त्यांना प्रमाणित, तर ऑप्शनमध्ये दिले आर्थिक लाभ मिळण्यासाठी, ब मध्ये म्हटले कायदेशीर अनुपालन, क मध्ये म्हटले गुणवत्ता खात्री आणि ड मध्ये म्हटले कर्मचारी समाधान। ठीक आहे, बरोबर उत्तर आहे, त्याला बघा इथं हायलाईट केलेलं आहे। तर आपण यांना प्रमाणित काय करतो तर जे गुणवत्ता खात्री आहे, ठीक आहे, बघा कदाचित आपण ऐकलं असेल आपण म्हणतो ही लॅब किंवा ही आपली कंपनी ISO प्रमाणित आहे। ठीक आहे, ISO प्रमाणित म्हणजेच काय तर आपण आपली प्रयोगशाळा असते न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा त्यांनाही आपण ISO किंवा जे आपले वेगवेगळे सर्टिफिकेशन्स असतात, ठीक आहे, त्यांच्यामार्फत आपण यांना प्रमाणित करून घेत असतो। का तर आपण जे रिपोर्ट वगैरे तयार करतो किंवा रिपोर्ट जे देतो किंवा आपण जे विश्लेषण करतो त्याची गुणवत्ता आपल्याला येण्यासाठी आपण हे प्रमाणित करत असतो। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक क। पुढील प्रश्न आहे आपल्यासाठी तो म्हणजे फॉरेन्सिक सायन्सवालाच आहे, अंगुली मुद्रामधला। 19व्या शतकात सर विल्यम हर्शेल यांनी कोणत्या देशात बोटांच्या ठशांचा वापर व्यक्तीची ओळख म्हणून सुरू केला। बरोबर आहे। आता हा प्रश्न असा इकडे विचारलेला आहे, त्याच्या आधी आपण उत्तर बघूया आणि परत आपल्याला प्रश्न कसा येईल ते आपण बघून घेऊया। तर इथं अ मध्ये म्हटले अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब मध्ये युनायटेड किंगडम आहे, क मध्ये भारत, ड मध्ये फ्रान्स। तर विल्यम हर्शेल यांनी आपल्या भारत देशामध्ये ऑप्शन क्रमांक क याचं योग्य उत्तर आहे। या देशामध्ये त्यांनी सांगितले की बोटांच्या ठशांचा वापर आपण व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी सुरू करू शकतो किंवा करू शकतो असं विल्यम हर्शेल यांनी सांगितलं। डिपार्टमेंटल PSIला असा प्रश्न येण्याची शक्यता असेल की बोटांच्या ठशावरून व्यक्तीची ओळख पटवता येते हे सर्वप्रथम कोणी सांगितलं। ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला विल्यम हर्शेल हे महत्त्वाचे आहेत। आपण बोटांच्या ठशा म्हणजे अंगुली मुद्रा पाहतो बघा, अंगुली मुद्रा ह्या 100% सायंटिफिक आहेत। ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचे आपले जे पुरावे असतात
ठीक आहे, किंवा त्याचं जे रिपोर्ट किंवा ओपिनियन असतं ते कोर्टामध्ये ग्राह्य धरलं जातं, आपल्या सर्वांना माहीत असेल. तर अशा बोटांच्या ठशावरून व्यक्तींची ओळख पटवू शकतो असं सर्वप्रथम कोणी सांगितलं, तर विल्यम हर्शल यांनी सांगितलं. त्याच्यामुळे हे नाव महत्त्वाचं आहे. पुढील प्रश्न आहे आपला, तोही फिंगरप्रिंटवरचाच आहे. ॲटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम, त्यालाच म्हणतो आपण AFIS, मुळे टिंबटिंबामध्ये खूप जास्त प्रमाणात सुधारणा झालेली आहे. AFISमुळे कशात सुधारणा झालेली आहे, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा, इथं लिहिलेलंच आहे ॲटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम. त्याच्यामुळं फिंगरप्रिंटचं विश्लेषण करण्यासाठी आपल्याला जास्त मदत झालेली आहे किंवा सुधारणा झालेली आहे असं आपण सांगू शकतो. सोपा प्रश्न आहे. पुढील प्रश्न पण अतिशय सोपा आहे, तो म्हणजे प्रत्येक संपर्क पुरावा सोडतो ही संकल्पना कोणाच्या कामाशी संबंधित आहे. प्रत्येक संपर्क काय करतो, पुरावा सोडतो. तर हे कोणी सांगितलं होतं, एडमंड लोकार्ड यांनी सांगितलं होतं. त्यालाच आपण म्हणतो, याला दुसरं पण नाव आहे, ते म्हणजे आदला बदलीचे तत्व. ठीक आहे, तर याच्यावरती परीक्षाला आपला प्रश्न येऊन गेलेला आहे, आदला बदलीचं तत्व खालीलपैकी कोणी सांगितलं. ठीक आहे, किंवा आदला बदलीचं तत्व काय आहे असा प्रश्न येऊ शकतो. तर प्रत्येक संपर्क पुरावा सोडतो यालाच आपण आदला बदलीचं तत्व म्हणतो आणि हे एडमंड लोकार्ड यांनी सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे न्यायसहाय्यक कीटकशास्त्राचे जनक कोण आहेत. ठीक आहे, न्यायसहाय्यक कीटकशास्त्र. ठीक आहे, यालाच आपण एंटोमॉलॉजी असंही म्हणतो, एंटोमॉलॉजी, फॉरेन्सिक एंटोमॉलॉजी. ठीक आहे, तर एंटोमॉलॉजीमध्ये काय करतो आपण, जे कीटक असतात, कीटक, या कीटकांचा आपण अभ्यास करत असतो. ठीक आहे, तर या कीटकशास्त्राचे जनक कोण आहेत, न्यायसहाय्यक कीटकशास्त्राचे जनक, तर डॉक्टर बर्नार्ड ग्रीनबर्ग यांना आपण न्यायसहाय्यक कीटकशास्त्राचे जनक असं म्हणतो. आता हे कीटक महत्त्वाचे असतात आपल्याला. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, मृत्यू झाल्यानंतर जे प्रेत पडलेलं असतं, या प्रेतावरती हे कीटक, माशा येतात आणि तिथं त्यांचं जीवनचक्र चालू करतात. मग ते कोणत्या स्टेजमध्ये आहेत त्यानुसार आपण त्या व्यक्तीचा मृत्यू कधी झाला हे आपण या कीटकांचा अभ्यास करून आपण सांगू शकतो. ठीक आहे, टाइम सिन्स डेट म्हणतो आपण, त्या व्यक्तीचा मृत्यू कधी झाला हे आपण या कीटकांच्या अभ्यासावरून सांगू शकतो. त्याला आपण फॉरेन्सिक एंटोमॉलॉजी किंवा न्यायसहाय्यक कीटकशास्त्र असं म्हणत असतो. पुढील प्रश्न आहे आपला फॉरेन्सिकवाला, तो बघून घेऊ आपण. 21वा प्रश्न आहे. ठीक आहे, बॅलिस्टिकमधला, अग्निशस्त्रावाला. गुन्हा-दृश्यावरून बंदुकीची गोळी कशाचा वापर करून जप्त केली जाऊ शकते. ठीक आहे, मग आता आपण घटनास्थळी गेलेलो आहे. घटनास्थळी गेल्यानंतर भौतिक पुरावा मिळतो आपल्याला. जर एखादे अग्निशस्त्र फायर केलेलं असेल, जाडलं असेल, तर अशा वेळेस आपल्याला बंदुकीची गोळी, काटेज, केस आणि एखादं शस्त्र तिथं मिळू शकतं. मग अशा वेळेस जर समजा बंदुकीची गोळी मिळाली तर तिला आपण कशा प्रकारे उचलून घेऊ शकतो, कशा प्रकारे आपण जप्त करू शकतो. तर सनसिंका म्हटलंय, चिमटा, ग्लोव्ज घातलेले हात आणि कलता. तर आपल्याला इथं ग्लोव्ज घातलेले हात म्हणजेच प्रत्येक वस्तू घटनास्थळावरती प्रत्येक जे आपल्याला भौतिक पुरावा किंवा प्रत्येक वस्तू मिळते तिला आपण कधीही उघड्या हाताने स्पर्श करायचा नाही किंवा तिला उचलून घ्यायची नाही. अशा वेळेस आपल्या हातामध्ये आपण हँडग्लोव्ज घालणं गरजेचं आहे आणि हँडग्लोव्ज घातल्यानंतरच आपण ती वस्तू काय करू, आपण उचलून घेऊ. बरोबर, तर इथं क ऑप्शन आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न तुमच्या वैकीचाच आहे बघा. टेलिस्कोपीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो. सोपा प्रश्न आहे. तर जे आपले ओटांचे ठसे असतात किंवा ओठ असतात त्यांचा आपण या टेलिस्कोपीमध्ये अभ्यास करतो. बरोबर आहे, तर ओटांचे ठसे सुद्धा आपल्याकडे फॉरेन्सिकमध्ये महत्त्वाचे असतात. तर या टेलिस्कोपीमध्ये आपण त्यांचा अभ्यास करत असतो. पुढचा प्रश्न आपला बघून घेऊ आपण. कोणत्या प्रकारच्या पुराव्यांमध्ये मूर्त म्हणजेच गुन्हा दृश्यावरील शस्त्रास्त्र, कपडे, दस्तावेज यासारख्या वस्तूंचा समावेश होतो. तर कोणत्या पुराव्यामध्ये, परिस्थितीजन्य पुरावा, भौतिक पुरावे, साक्षी पुरावे, कागदोपत्री पुरावे. तर शस्त्रास्त्र, कपडे, दस्तावेज यांनाच काय म्हणतो आपण, थोडक्यात भौतिक पुरावे म्हणतो. बरोबर, भौतिक पुरावा म्हणजे काय, अशी कोणतीही वस्तू की जी गुन्हा घडलेला आहे हे सिद्ध करते. ठीक आहे, किंवा गुन्हा आणि त्या गुन्ह्याचा गुन्हेगार, संशयित व्यक्ती यांच्यामध्ये साखळी, कडा, दुवा निर्माण करते, किंवा तो गुन्हा आणि त्या गुन्ह्याचा बळी म्हणजे आपला जो विक्टीम असेल त्यांच्यामध्ये कडा किंवा दुवा निर्माण करते, त्या वस्तूला आपण भौतिक पुरावे असं म्हणतो. हे सर्व भौतिक पुरावे आपण जे घटनास्थळावरून गोळा करतो ते आपला भारतीय पुरावा कायदा असतो त्याच्या कलम 7 प्रमाणे न्यायालयामध्ये ग्राह्य धरले जातात. त्यामुळे आपण जो तपास करत असतो या तपास करत असताना आपल्याला भौतिक पुरावे गोळा करायचे असतात. हे भौतिक पुरावे आपण लॅबमध्ये देऊन त्याचं विश्लेषण करून आपण त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे, तिथं पर्याय क्रमांक ब हे आपलं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न थोडासा लॉच्या संदर्भात आहे. जर साक्षीदार स्वतः पाहिलेले अथवा अनुभवलेली साक्ष देत असेल तर तो कोणता पुरावा असेल. ठीक आहे, साक्षीदाराने त्या व्यक्तीला स्वतः पाहिलेला असेल किंवा ती गोष्ट अनुभवलेली असेल आणि त्यानुसार तो साक्ष देत असेल तर त्या पुराव्याला म्हणतो आपण साक्ष पुरावा. ठीक आहे,
परिस्थितीजन्य पुरावा म्हणजे ती परिस्थिती सांगू शकते. ऐकलेला पुरावा हेअरसे एव्हिडन्स म्हणतो आपण. कागदपत्री पुरावा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणतो आपण त्याला. आता इथं स्वतः साक्षीदार उपस्थित असल्यामुळे आपण त्याला साक्ष्य पुरावा असं आपण म्हणतो. ठीक आहे. पुढील प्रश्न आपला तो म्हणजे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने गुन्हा दृश्यावरील पदचिन्हांच्या ठशांची त्रिमितीय जप्ती केली जाते. पदचिन्हांच्या ठशांचीच म्हणजे त्याला आपण पावलांचे ठसे असं म्हणतो, फुटप्रिंट्स. ठीक आहे. आणि त्रिमितीय त्यालाच आपण 3D म्हणतोय. ठीक आहे. तर जप्ती केली जाऊ शकते. तर त्याला काय म्हणतात बघा, खाली पर्याय दिलेले आहेत. शो प्रिंट विश्लेषण, ब मध्ये म्हटलं ओतकाम, क मध्ये म्हटलं विद्युत स्थितिकी पद्धत, ड मध्ये आहे रक्तडाग नमुना विश्लेषण. आता इथं रक्तडाग तर येणारच नाही बघा. ओतकाम यालाच आपण म्हणतो कास्टिंग. ठीक आहे. आपल्या इकडे तुम्ही बऱ्याचपैकी सिलेबसमध्ये हा शब्द ऐकला असेल, कास्टिंग. तर ओतकाम म्हणजेच कास्टिंग पद्धतीने आपण जे आपले ठसे असतात इथं उठलेले ठसे, तर इथं काय करू शकतो आपण, हा आपल्याकडे साचा असतो. या साच्यामध्ये आपण प्लास्टर ऑफ पॅरिस असतं. ठीक आहे. ह्याची आपण स्लरी ओततो, मग त्याच्यामध्ये सॅलॅक स्प्रे इतर गोष्टी पण टाकत असतो. नंतर हा ठसा कठीण झाल्यानंतर, कोरडा झाल्यानंतर, वाळल्यानंतर आपण काय करतो, याचं आपण ही शूप्रिंट किंवा फुटप्रिंट असेल आपली किंवा पावलांचे ठसे असतील त्याला आपण उचलून घेतो. याला लांबी रुंदी असते सगळ्याला. ठीक आहे. त्याच्यामुळे खोली असते, त्याच्यामुळे आपण याला 3D किंवा त्रिमितीय ठसे असं म्हणतो. तर ब पर्याय तर बरोबर आहे. पुढचा पर्याय आपला किंवा प्रश्न आहे, गुन्हा दृश्यचित्राचा प्राथमिक उद्देश काय आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, जे आपण फोटोग्राफी करतो. ठीक आहे. इथं काय आहे, आपण फोटोग्राफी व्हिडिओग्राफी जे आपण करतो, क्राईम सीन इन्व्हेस्टिगेशन करायला गेल्यानंतर आपण प्रत्येक एव्हिडेन्शियल फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी करत असतो. तर त्याचा प्राथमिक उद्देश काय आहे. तर दृश्यचित्र म्हणजे इथं व्हिडिओग्राफी. ठीक आहे. तर दृश्यचित्राचा प्राथमिक उद्देश काय आहे, छायाचित्राऐवजी वापर करणे, गुन्हा दृश्य विहंगावलोकन करणे, संशयितांना ओळखणे आणि भौतिक पुरावा जप्त करणे, असे इथे पर्याय आहेत. तर याचं आपलं उत्तर आहे ते म्हणजे गुन्हा दृश्य विहंगावलोकन करणे. ठीक आहे. त्यासाठी आपण व्हिडिओग्राफी इथे करत असतो. फोटोग्राफी व्हिडिओग्राफी इथं महत्त्वाचे आहे. दृश्यचित्र म्हणजे त्याला आपण व्हिडिओग्राफी म्हणू शकतो इंग्लिशमध्ये, जो की आपल्याला समजणारा शब्द आहे. पुढील प्रश्न आहे बघा आपला, तो म्हणजे ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे त्याच्या अगदी भोवतालच्या परिसरास टिंबटिंब असे म्हटले जाते. ठीक आहे. आता गुन्हा घडलेलं ठिकाण आहे, त्या ठिकाणाला आपण काय म्हणतोय हे बघूया आपण. तर ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे, बरोबर आहे, तर त्याच्या अगदी भोवतालच्या परिसरास आपण टिंबटिंब असे म्हणतो. तर त्याला म्हटलंय द्वितीय गुन्हा, प्राथमिक गुन्हा, सहाय्यक गुन्हा दृश्य, अंतर्विष्ट गुन्हा दृश्य. तर त्याला आपण प्राथमिक गुन्हा दृश्य असं म्हणतो. ठीक आहे. जे आपले घटनास्थळ असतात किंवा क्राईम सीन असतात, क्राईम सीनचे 2 महत्त्वाचे प्रकार पडतात, तुम्हाला माहीत असतील. ठीक आहे. त्यापैकी प्राथमिक किंवा त्याला आपण प्रायमरी क्राईम सीन म्हणतो आणि दुसरा आपला सेकंडरी क्राईम सीन. ठीक आहे. तर प्राथमिक गुन्हा दृश्य म्हणजे ज्या ठिकाणी प्रत्यक्षात गुन्हा घडलेला असतो त्याला आपण प्राथमिक गुन्हा दृश्य असं म्हणतो. आणि दुय्यम गुन्हा दृश्य म्हणजे काय, तर एखाद्या ठिकाणी गुन्हा घडलेला असेल आणि तिथून जे पुरावे असतील किंवा एखादं प्रेत असेल, बॉडी असेल, त्याला डिस्प्लेस केलं, जंगलामध्ये फेकलं, रानामध्ये फेकलं, तर त्या ठिकाणी मिळालेली बॉडी त्याला आपण द्वितीय किंवा दुय्यम गुन्हा दृश्य असं आपण त्याला म्हणत असतो. आता पुढील प्रश्न आपला तो म्हणजे काय, गुन्हा दृश्य छायाचित्रणाचा प्राथमिक उद्देश काय असतो. ठीक आहे. गुन्हा दृश्य छायाचित्रणाचा प्राथमिक उद्देश काय आहे. मगाशीच पाहिलं बघा आपण इथं छायाचित्रण म्हणजे आता इथं फोटोग्राफी आहे. ठीक आहे. मगाशी पण आलं होतं बघा, इथं हा प्रश्न आला होता दृश्यचित्र म्हणजे त्याचं आपण व्हिडिओग्राफी बनवतो. आता इथं आपलं छायाचित्र म्हणजे फोटोग्राफी आलेलं आहे. मगाशीच आपण फोटोग्राफी सांगितलं. फोटोग्राफी व्हिडिओग्राफी आपण घटनास्थळावरती गेल्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग करण्यासाठी, जतन करण्यासाठी आपण फोटोग्राफी करत असतो. मग फोटोग्राफीचे पुन्हा 3 प्रकार पडतात, तुम्हाला माहीत असेल. त्याला आपण म्हणतो वाईड अँगल. ठीक आहे. नंतर आपला मिड रेंजवाला आणि नंतर आपला क्लोजअप फोटोग्राफी. बरोबर का. ह्या 3 प्रकारे आपण त्याची फोटोग्राफी किंवा छायाचित्रण करू शकतो. ते कसे करतात, काय करतात, आपण आपल्याकडे बघा डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा यासाठी आपल्याकडे काय केलेले आहे, आपण रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे आपल्याकडे. त्यामध्ये आपण सर्व प्रकारे हे फोटोग्राफी म्हणजे काय आहे, फोटोग्राफ्स न्यायालयामध्ये कोणत्या कायद्यानुसार काय धरले जातात, फोटोग्राफीचे प्रकार कसे असतात, ती फोटोग्राफी कशी केली जाते, त्याचप्रमाणे इतर जो आपला फॉरेन्सिक सायन्स, फॉरेन्सिक मेडिसिनचा सिलेबस आहे तो आपण संपूर्ण बॅच रेकॉर्डेड आपल्याकडे अवेलेबल आहे. इथं तुम्हाला हे आपलं ॲप आहे, या ॲपवरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा इथं तुम्ही नंबर दिलेला आहे या नंबरवरती कॉल करू शकता. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपण डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा यासाठी आपण आपल्याकडे टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये आपण 10 टेस्ट सिरीज दिलेल्या आहेत, त्याची आपल्याकडे आन्सर की पण आहे. प्लस आपण या 10 टेस्ट सिरीजचे व्हिडिओसुद्धा एक्सप्लेन केलेले आहेत. ते सर्व आपल्याला हे आपलं सायन्स बाय दीपक कलडोने हे ॲप आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील किंवा तुम्हाला काय शंका असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती सुद्धा कॉल करू शकता. ठीक आहे. तर इथे काय सांगायचं होतं आपल्याला, तर फोटोग्राफी बघा आपण या 3 प्रकारे फोटोग्राफी करू शकतो.
ते कशी करतात ते आपण तिकडे सांगितलं होतं, त्यासाठी आपण त्याची माहिती घेतली. तर याचा प्राथमिक उद्देश काय आहे बघा, तर संपूर्ण गुन्हा दृश्याची दृश्यात्मक नोंद करण्यासाठी आपण काय करतो, फोटोग्राफी करतो. ठीक आहे. आपल्याला संपूर्ण जो गुन्हा आहे किंवा गुन्ह्याचे घटनास्थळ आहे त्याची कायमस्वरूपी नोंद करण्यासाठी, कारण का आपण पुन्हा पुन्हा ते गुन्ह्याचे घटनास्थळ तपासायला येऊ शकत नाही किंवा ते गुन्ह्याचे घटनास्थळ ॲज इट इज तसंच राहणार नाही. बरोबर आहे. मग समजा 1 वर्षानंतर, 2 महिन्यानंतर, 1 महिन्यानंतर ज्यावेळेस आपल्याला पुन्हा आपल्याला रिफ्रेश करायचा असेल आपला मेमरी, तर त्यावेळेस आपण हे फोटोग्राफ्स, व्हिडिओग्राफी पाहून आपण त्या गुन्ह्याच्या घटनास्थळावरती काय होतं हे सगळं आपण रिफ्रेश करू शकतो. मग त्यासाठी रेकॉर्डिंग केलं जातं. ठीक आहे. मग रेकॉर्डिंग करण्यासाठी एकतर आपण फोटोग्राफ काढू शकतो, व्हिडिओग्राफी करू शकतो, स्केचिंग करू शकतो. या सगळ्या गोष्टी आपल्या त्या रेकॉर्डिंग ऑफ द क्राईम सीनच्या आहेत. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण, गुन्हा दृश्य पुनर्रचना प्रणालीत मोडस ऑपरेंडी म्हणजे काय. तर सगळ्यांना माहिती आहे बघा, मोडस ऑपरेंडी यालाच आपण मोड ऑफ ऑपरेशन असं म्हणतो. म्हणजेच काय होतं याच्यामध्ये, तर संशयिताची कार्यपद्धती समजावून घेणे. ठीक आहे. मोडस म्हणजे मेथड, त्याची पद्धत म्हणजे काय, त्याची कार्य करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत समजावून घेणे, त्यालाच आपण म्हणतो मोडस ऑपरेंडी. म्हणजे काय, जे गुन्हेगार असतात, सराईत गुन्हेगार, त्यांची एक विशिष्ट पद्धत असते गुन्हा करण्याची. मग समजा ती पद्धत जर आपल्याला समजली आणि तो गुन्हेगार जरी आपल्याला नाही मिळाला तरीसुद्धा आपण त्या पद्धतीवरून आपण सांगू शकतो की त्या ठराविक गुन्हेगारानं हा गुन्हा केला असेल. त्यालाच म्हणतो आपण मोड ऑफ ऑपरेंडी किंवा मोडस ऑपरेंडी, गुन्ह्याची कार्यपद्धत किंवा संशयिताची कार्यपद्धत. ठीक आहे. तर याचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक ब. पुढील प्रश्न आपला सोपा, कोथळीच्या साखळीची अबाधितता म्हणजे काय. यालाच आपण बघा आपल्या भाषेत किंवा सीओची म्हणतो आपण, याला चेन ऑफ कस्टडी म्हणतो. मराठीमध्ये त्याला कोठडीच्या साखळीची अबाधितता असं म्हटलं जातं, चेन ऑफ कस्टडी. तर याचं म्हणजे काय आहे, तर पर्याय क्रमांक अ बरोबर आहे, पुरावा मूळ ठिकाणी असणे. ब मध्ये म्हटले पुराव्यांचे जलद हस्तांतरण सुनिश्चित करणे, विविध संस्थांना पुरावा हाताळण्यास परवानगी देणे, पुरावा मीडियाला देणे. तर कोठडीच्या साखळीची अबाधितता म्हणजे काय, तर पुरावा मूळ ठिकाणी असणे. चेन ऑफ कस्टडी म्हणजे काय म्हणतो आपण याला, जो आपला पुरावा आहे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जात असताना त्याच्यावरती आपण काय करतो, त्यांच्या सह्या वगैरे घेतो, त्याचं रेकॉर्डिंग करतो. ठीक आहे. म्हणजे त्याचं सही घेऊन आपण ज्यांनी घेतली त्याच्याकडे फॉरवर्ड करतो, त्याला आपण चेन ऑफ कस्टडी असं म्हणतो. म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे तो पुरावा जात असताना साईन वगैरे घेणं, या सर्व गोष्टी आपण या चेन ऑफ कस्टडीमध्ये करत असतो. तर त्यालाच म्हणतो आपण कोथळीच्या साखळीची अबाधितता, म्हणजे पुरावा मूळ ठिकाणी असणे, हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा आपण, पहिला प्रश्न पाहिला होता प्रमाणीकरणाचा. ठीक आहे. न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा आपण प्रमाणित करतो. तर इथं म्हटलंय ISO IEC 17025 17025 नुसार खालीलपैकी कोणती संघटना न्यायसहाय्यक प्रयोगशाळांना प्रमाणित करते. बरोबर आहे. आता मगाशीच पाहिलं होतं आपण, प्रयोगशाळांना प्रमाणित करण्याचा उद्देश आहे की आपला गुणवत्ता याची खात्री देण्यासाठी. तर यांना प्रमाणित कोण करतं, कोणती संस्था करते, तर त्या संस्थेचं नाव आहे NABL. ठीक आहे. असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो की न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांना प्रमाणित करणारी खालीलपैकी कोणती शासकीय संघटना आहे किंवा कोणती संस्था आहे. तर NABL म्हणतो आपण त्याला. NABLचाच लॉंग फॉर्म आहे आपला नॅशनल ॲक्रिडिएशन. इथं वाटलं तर तुमच्या माहितीसाठी लिहितो मी. NABL कोणाला म्हणतो आपण, नॅशनल ॲक्रिडिएशन. ठीक आहे. नॅशनल ॲक्रिडिएशन अँड कॅलिब्रेशन बोर्ड म्हणतो त्याला. ठीक आहे. आपण कॅलिब्रेशन बोर्ड NABL. ठीक आहे. नॅशनल ॲक्रेडिटेशन अँड कॅलिब्रेशन बोर्ड, त्यालाच आपण NABL असं म्हणतो. तर NABL ही संस्था असते ती आपल्या प्रत्येक काय म्हणतो आपण न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा असते त्यांना प्रमाणित करत असते आणि त्यानुसार त्यांना सर्टिफिकेट देते. तर त्यापैकी हा एक सर्टिफिकेटचा प्रकार आहे ISO IEC 17025. पुढील प्रश्न आहे आपला फॉरेन्सिकवाला, तो बघून घेऊया आपण. काळ्या व सफेद फिल्म्स सदृशित करण्यातील शपन करणारा घटक कोणता. ठीक आहे. आता शपन आणि हे तुम्हाला माहीत असेल हा केमिस्ट्रीचा फिनॉमिना आहे. तर इथं काळ्या व सफेद फिल्म सदृशित करण्यासाठी फोटोग्राफीमध्ये आपण त्यांना वापरतो. त्यांना ऑक्सिडीकार्य करणारा, शपन करणारा कोणता घटक आहे, तर त्यासाठी आपण सोडियम थायोसल्फेट वापरतो. ठीक आहे. ज्यावेळेस आपण फोटोग्राफ्स करतो, ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी म्हणतो आपण त्याला. ही ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी जे आपले काय म्हणतात त्याला रील असते, ठीक आहे, किंवा निगेटिव्ह असते, त्या निगेटिव्हला पुन्हा आपण त्याच्यापासून काय करतो, सदृश्य करतो. तर सदृश्य करण्यासाठी आपण काय वापरतो, तर सोडियम थायोसल्फेट आपण इथं वापरत असतो. पर्याय क्रमांक ड याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. ड्रग्समधला पुढील प्रश्न आहे. कोका, गांजा आणि आपू हे कोणत्या अधिनियमात परिभाषित केले गेलेले आहेत. तर आपल्या सगळ्यांना माहीत असेल बघा, त्यालाच म्हणतो आपण मराठीमध्ये गुंगीकारक औषधद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ.
त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो त्याला NDPS ॲक्ट. ठीक आहे. नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट असं आपण म्हणतो. 1985 सालचा आपला ॲक्ट आहे किंवा अधिनियम आहे. आपल्याला लॉचा जो सेकंड पेपर आहे त्याच्यामध्ये मायनर ॲक्ट्स लघु कायद्यामध्ये हा कायदा आहे आपल्या सर्वांसाठी. तर त्यानुसार आपण यांना पर्याय क्रमांक 1 हे आपण बरोबर सांगू शकतो. पुढील प्रश्न आपला, शाईच्या अभिज्ञानासाठी खालीलपैकी कोणती चाचणी अविनाशी आहे? ठीक आहे. तर शाईचं अभिज्ञान म्हणजे काय? तर शाई आपल्याला आहे, कुठली शाई आहे हे आपल्याला ठरवण्यासाठी, ओळखण्यासाठी कोणती चाचणी अविनाशी म्हणजे ती डिस्ट्रक्ट होत नाही, विनाश पावत नाही, तर कोणती चाचणी तर वापरली जाते? तर अ मध्ये म्हटलंय विद्राव्यता चाचणी, ब मध्ये आहे पातळ थर क्रोमॅटोग्राफी, क मध्ये म्हटलंय UV दृश्यमान स्पेक्ट्रोफोटोमीटर आणि ड मध्ये म्हटलंय व्हिडिओ वर्णक्रम विश्लेषण. विद्राव्यता चाचणी म्हणजे काय? त्याला आपण ही जी शाई आहे तिला आपण कुठलं तरी एखादं सोल्युशन असेल, द्रव्य असेल, त्या द्रव्यामध्ये त्याला विद्राव्य करणार. विद्राव्य करणार म्हणजे त्याला विरघळवणार. विरघळल्यामुळे काय होणार आहे? ही शाई आपली नाश पावेल, नष्ट होईल. पातळ थर क्रोमॅटोग्राफी त्यालाच आपण TLC असं म्हणतो, थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. काय असते टेक्निक ते? अशी आपली TLC प्लेट असते, त्याच्यावरती आपण ही शाई घेतो, इथं ठेवतो, एखादा स्पॉट लावतो आणि याला आपण जे आपलं सोल्युशनचा चेंबर असतो त्याच्यामध्ये हे प्लेट ठेवते आणि ही शाई आपली पुढे पुढे जात असते आणि त्याचं आपल्याला काय होतं? विश्लेषण झालेलं दिसतं. तर इथं सुद्धा काय करतो? शाई आपण डॉक्युमेंट कागदावरून काढून इथं ठेवतो, त्याच्यामध्ये शाईचं काय होणार आहे? विनाश होणार आहे, नाश होणार आहे. पुढे काय म्हटलंय? UV दृश्यमान स्पेक्ट्रोफोटोमीटर. ठीक आहे. UV म्हणजेच काय? तर आपल्याला माहिती त्याला आपण अतिनील किरणे म्हणतो. तर ह्या स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये सुद्धा आपल्याला ही शाई काढावं लागेल, कुठलं तर त्याचं सोल्युशन बनवावं लागेल आणि हे सोल्युशन आपल्याला परत ह्या UV स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये पाहावं लागेल. त्याच्यामुळे सुद्धा हे कसे आहे? आपले विनाशी चाचणी आहे. आता इथे काय विचारलेलं आहे? अविनाशी. अविनाशीमध्ये आपण व्हिडिओ वर्णक्रम विश्लेषण करतो, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये VSC असं म्हणू शकतो, व्हिडिओ स्पेक्ट्रल कम्पॅरेटर. ठीक आहे. तर VSC हे आपल्याकडे एक इन्स्ट्रुमेंट असतं. या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपलं जे पेज आहे, समजा हे आपलं इन्स्ट्रुमेंट आहे, तर आपला कॅबिनेट असतो, एक असं हे असतं कॅबिनेटसारखं. तर तिथं आपण काय करायचं? जे आपलं पेज आहे, या पेजवरती जे आपली रायटिंग लिहिलेलं असेल डायरेक्ट आपल्याला हे पेज इथं ठेवायचं आहे आणि ते काय करतो? आपल्याला बटणं असतात, हे बटणं लावून आपण काय करतो? डायरेक्ट आपण याच्यावरती लाईट इन्सर्ट करतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये हीच UV लाईट येऊ शकते, त्याला आपण अतिनील किरणे म्हणतो किंवा अवरक्त किरणे म्हणतो. हे किरणे ह्या डॉक्युमेंटवरती पाडले जातात आणि याच्यावरून आपल्याला हा जी शाई असेल ती काय करेल? त्याचा फ्लोरोसेन्स देईल, प्रकाशमान देईल आणि त्यानुसार आपल्याला ही जी 3 लाईन्स दिलेल्या आहेत आपण त्या वेगवेगळ्या शाईने लिहिल्या की एकाच शाईने लिहिल्या हे आपण ह्याच्यामध्ये सांगू शकतो. ठीक आहे. तिथं इथं वेगवेगळी किरणं असतात. त्या किरणांचा उपयोग आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. बघा, आपण आपल्या या YouTube चॅनलवरती पण एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, पोलीस तपासात वेगवेगळ्या किरणांचा उपयोग. तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तर इथं सांगायचं थोडक्यात काय? तर जी आपली शाई आहे त्या शाईचं आपल्याला डिटेक्शन करण्यासाठी आपण जी अविनाशी टेक्निक वापरतो त्या टेक्निकला म्हणतो आपण व्हिडिओ वर्णक्रमीय विश्लेषण, त्यालाच व्हिडिओ स्पेक्ट्रल कम्पॅरेटर असं म्हणतो आपण त्याला. आता पुढचा प्रश्न आपला जनरल नॉलेजचा म्हणू शकतो आपण. तर दुधामध्ये कोणत्या खनिजाची कमतरता असते? तर दुधामध्ये फॉस्फरस असतो, सोडियम असतो, पोटॅशियम असतो, लोह नसतो. ठीक आहे. तर लोह आपलं जे आहे आयर्न असेल, हे आयर्न आपण जे खजूर वगैरे खातो, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतं. तर इथं फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम हे सगळे दुधामध्ये असतात. लोहाची कमतरता त्याच्यामध्ये असू शकते. पुढील प्रश्न आपला तो म्हणजे पावलांचे ठसे डेव्हलप करण्याचा खालीलपैकी कोणत्या पद्धतीने काय म्हटलंय? बर्फामधील पदचिन्हांचे जतन केले जाऊ शकते. आता बर्फामध्ये चालत असताना जे आपले पावलांचे ठसे उठतात, हे पावलांचे ठसे आपल्याला रेकॉर्ड करण्यासाठी, जतन करण्यासाठी खालीलपैकी आपण काय वापरतो? असा प्रश्न आपल्याकडे डिपार्टमेंटल PSIला येऊ शकतो, कारण पावलांचे ठसे हा आपल्या परीक्षेमधील महत्त्वाचा टॉपिक आहे. तर प्लॅस्टर ऑफ पॅरिस आपण इथं वापरू शकणार नाही, नकल ट्रेसिंग करू शकणार नाही, मेन वापरू शकणार नाही. तर सल्फर आहे, सल्फर वापरून असे बर्फामधील पदचिन्हांचे आपण जतन करू शकतो. प्रश्न हा व्यवस्थित करून ठेवा, असा प्रश्न आपल्याकडे येण्याची शक्यता असेल. तर बर्फामधील पदचिन्हांचं जतन करण्यासाठी आपण सल्फर, ठीक आहे, या सल्फरलाच आपण दुसरं मराठीमध्ये पण एक नाव आहे त्याला आपण गंधक असं म्हणतो. ठीक आहे. तर या गंधकाचा आपण वापर करू शकतो बर्फामधील पदचिन्हे जतन करण्यासाठी. पुढील प्रश्न आहे तो म्हणजे विशिष्ट खाचा खालीलपैकी कशामध्ये सापडतात? विशिष्ट खाचा मग तायवानचा ठसा असतो त्याच्यामध्ये असतात, बोटांच्या ठसामध्ये असतो, हाताच्या ठसामध्ये असतो, सर्वांमध्ये असतात. त्याच्यामुळे इथं वरीलपैकी सर्व हे आपलं योग्य उत्तर आहे. तर बघा, अशा तऱ्हेनं आपल्या इथं 1 ते 50 पैकी आता पुढचा एक प्रश्न आपले 2 ते पण आपण बघून घेऊ महत्त्वाचे. कंपाऊंड सूक्ष्मदर्शित दिसणारी प्रतिमा ही टिंब असते. सूक्ष्मदर्शी म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोप आपण म्हणतो त्याला. ठीक आहे. किंवा त्याला सूक्ष्मदर्शक असं म्हणतो आपण, इंग्लिशमध्ये त्याला कंपाऊंड मायक्रोस्कोप असं म्हणतात. मग ह्याच्यामध्ये जे आपल्याला प्रतिमा दिसते
एखादा आपल्याला वस्तू असेल ती वस्तू आपण याच्यामध्ये पाहत असतो. मग इथून जे आपण वरून पाहत असताना आपल्याला ही जी प्रतिमा दिसते तर ती प्रतिमा कशी असते, तर ती प्रतिमा आपली असते आभासी असते. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपला 49वा, तो म्हणजे खालीलपैकी कोणती मेमरी ही अस्थिर मेमरी आहे. ठीक आहे, अस्थिर मेमरी म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ती स्थिर नसणारी. तर रॅम आहे, कॅके मेमरी आहे किंवा कॅचे मेमरी आहे आणि रोम आहे. ठीक आहे, तर स्थिर आणि अस्थिर म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर त्यापैकी हार्ड डिस्क ही आपली अस्थिर मेमरी आहे असं सांगितलेलं आहे, कारण आपण हार्ड डिस्क काढू शकतो एखाद्या संगणकामधून, त्याच्यामुळे ही स्थिर नाही, अस्थिर मेमरी आहे. पुढील प्रश्न आहे आपल्या संगणकामध्ये हे प्रश्न येऊ शकतात 49-50वाला. पुढचा प्रश्न आपला तो म्हणजे ALUचे पूर्ण नाव सांगा. तर ALUलाच म्हणतो आपण अर्थमॅटिक लॉजिक युनिट. ठीक आहे, तर अर्थमॅटिक लोकल युनिट आहे, अर्थमॅटिक लॉजिकल युनिट आहे, नंतर अर्थमॅटिक लॉजिक युनिटी आहे. ठीक आहे, तर याला म्हणतो आपण अर्थमॅटिक लॉजिक युनिट आहे, लॉजिकल नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक क इथं बरोबर आहे. तर हा संगणकावरचा सोपा प्रश्न आहे. तर अशा प्रकारे येथे 1 ते 50 प्रश्न होते, त्यापैकी महत्त्वाचे फॉरेन्सिकचे प्रश्न आपण पाहिले. हा आपला पार्ट ए होता. आता पुढचा जो पार्ट आपला बी आहे, या बी पार्टमध्ये सगळे क्वेश्चन्स हे आपले बॅलिस्टिकचे किंवा जे आपलं फिजिक्स आहे त्याच्यावरती हे क्वेश्चन्स असतील, अग्निशास्त्रावरती वगैरे किंवा भौतिकशास्त्र आहे त्याच्यावरती. तर ते क्वेश्चनसुद्धा आपण बघून घेऊ आता इथे. तर तो क्वेश्चन बघूया आपण आता. याच्यामध्ये जे फॉरेन्सिकचे क्वेश्चन जे की आपल्याला डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेला येऊ शकतात, त्या प्रश्नांना आपण मी इथं हायलाईट केलेला आहे. तेवढेच प्रश्न फक्त आपण बघून घेऊया. बाकीचे प्रश्न जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपण हे PDF आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे जो आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये मी टाकत आहे ही प्रश्नपत्रिका. तिथे जाऊन तुम्ही बाकीचे प्रश्न पाहू शकता. योग्य उत्तर आहे तिथं असे हायलाईट केलेले आहेत. तुम्हाला जर अजून त्याच्यात जास्त प्रश्न पाहिजे असतील तर ते प्रश्न तुम्ही तिथं पाहू शकता. माझ्या परिणामी इथं जेवढे आपल्याला फॉरेन्सिकचे महत्त्वाचे प्रश्न असतील ते सगळे प्रश्न इथं डिस्कस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा प्रश्न आपला 54वा, तो म्हणजे रायफल्स आणि कार्बाइनमधील फरक असा आहे. ठीक आहे, तर रायफल्स आणि कार्बाइन हे दोन्ही आपल्याकडे माहीत आहे, शस्त्र आपण वापरत असतो. तर रायफल आणि कार्बाइनमध्ये काय आहे, तर त्याचे जे बॅरल आहे बॅरल. ठीक आहे, तर कार्बाइनची बॅरल ही रायफलपेक्षा लहान असते असं म्हटले. बॅरल म्हणजे काय, ही जी आपली बंदुकीची पुढची नळी असते याला आपण बॅरल म्हणतो. त्याची जी लेंथ आहे, ठीक आहे, तर ही लेंथ कार्बाइनमध्ये लहान असते, रायफलमध्ये जास्त असते. ठीक आहे, कमी लेंथ असते कार्बाइनमध्ये आणि रायफलमध्ये जास्त लेंथ असते, हे आपण फरक सांगू शकतो. बाकी रायफलची बॅरल लहान नसते. रायफलची बॅरल कशी असते, जास्त लांबीची असते, मोठी असते. रायफलमध्ये गोळीऐवजी छऱ्यांचा किंवा पेलेटचा वापर केला जातो, हे चुकीचं आहे. रायफलमध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आपण बुलेटचा वापर करतो. कार्बाइन गोळीऐवजी छऱ्यांचा किंवा पेलेटचा वापर करते. तर कार्बाइनमध्ये पण आपण इथं गोळी वापरू शकतो. ठीक आहे, रबरीचे गोळे असतात त्याच्यामध्ये वगैरे. तर इथं आपलं पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आपला तो म्हणजे फॉरेन्सिक बॅलिस्टिकमध्ये स्कॉर्चिंग. ठीक आहे, स्कॉर्चिंग म्हणजे टिंब होळ. तर अ मध्ये म्हटलं आहे ज्योत किंवा गरम वायूद्वारे त्वचेवर थर. ब मध्ये आहे ज्योत किंवा गरम वायूमुळे त्वचेचे फाटणे. बघा सगळीकडे तेच दिलेलं आहे, फक्त शेवटचा याच्यामध्ये फरक आहे काय, त्वचेवरती थर येणे. पुढे काय म्हटलंय, त्वचेचे फाटणे. पुढे क मध्ये काय म्हटलंय, ज्योत किंवा गरम वायूद्वारे त्वचा काढून टाकणे. आणि ड मध्ये म्हटले ज्योत किंवा गरम वायूद्वारे त्वचेचे ज्वलन होणे. ठीक आहे, त्याला आपण स्कॉर्चिंग म्हणतो. ठीक आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे अग्निशास्त्र जाळल्यानंतर अग्निशास्त्रामधून जे आपल्याला फ्लेम किंवा ज्योत येते, त्याचबरोबर गरम वायू किंवा वाफा येत असतात. या वाफामुळे काय होतं, आपले जी त्वचा असते ती त्वचा जळली जाते, तिचं ज्वलन होतं, त्यालाच आपण स्कॉर्चिंग असं म्हणतो. ठीक आहे, अग्निशास्त्र जाळल्यानंतर होणाऱ्या जखमामध्ये हा एक महत्त्वाचा आपली संकल्पना असते, तिला आपण स्कॉर्चिंग असं म्हणतो. ठराविक अंतरावरून आपण अग्निशास्त्र जाळल्यानंतर ती काय आपल्याला स्कॉर्चिंग दिसू शकतं. जर जास्त अंतर असेल तर असं स्कॉर्चिंग आपल्याला दिसणार नाही आणि फक्त गोळीच्या प्रवेशाच्या जखमेवरतीच आपल्याला स्कॉर्चिंग दिसेल. गोळी बाहेर पडल्याच्या जखमेवरती आपल्याला हे दिसत नाही. पुढील प्रश्न बघूया आपण. देशी बनावटीची शस्त्र म्हणजेच, ठीक आहे, देशी बनावटीची शस्त्र त्यालाच आपण म्हणतो कंट्री मेड फायर आर्म्स. ठीक आहे, गावठी कट्टे वगैरे आपण त्याला म्हणतो. तर ते म्हणजेच काय, तर स्थानिक आणि बेकायदेशीरपणे बनवलेली शस्त्रे असतात ते, बरोबर का. स्थानिक लोकांनी बेकायदेशीरपणे बनवलेली शस्त्रे म्हणजे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल मेटलची, लोखंडाची पाईप वगैरे, ठीक आहे, असं जे घरगुती मटेरियल असेल त्याच्यापासून हे बनवतात आणि त्याचा बेकायदेशीरपणे वापर करतात, त्यांनाच म्हणतो आपण देशी बनावटीची शस्त्रे किंवा देशी कट्टे किंवा त्यालाच म्हणतो आपण कंट्री मेड फायर आर्म्स. पुढील प्रश्न आपला तो म्हणजे सुपरसोनिक वेगाने प्रवास करणाऱ्या गोळीचा काय असेल इथं म्हटलंय. आता इथं आपल्याला सर्वात आधी माहीत पाहिजे सुपरसोनिक. आपल्याला इकडं प्रिलिममध्ये पण जो आपला विज्ञानाचा पाठ असतो त्याच्यामध्ये सुपरसोनिक, सबसोनिक, ठीक आहे, अल्ट्रासाऊंड हे सगळे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आवाजाचे इथं सगळे घटक आहेत.
तर काय म्हटलं इथं मध्ये गोळीचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा कमी असतो, हे चुकीचं आहे. गोळीचा वेग ध्वनीचा वेगा एवढा असतो, हे चुकीचं आहे. हवेत किंवा पाण्यात प्रवास करताना गोळीचा वेग समान असतो, हेही चुकीचं आहे. तर सुपरसॉनिक म्हणजेच काय, तर सुपर म्हणजे जास्त, सोनिक म्हणजे साऊंड, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर गोळीचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त असतो, त्याला आपण सुपरसॉनिक म्हणतो. ठीक आहे. सुपरसॉनिक विमाने असतात, म्हणजे आपलं जे कधी कधी पाहतो आपण, काय होतं, आपल्याला आवाज पाठीमागे ऐकू येतो आणि विमान आपण पुढे गेलेला पाहतो. म्हणजेच काय, तर त्या आवाजापेक्षा त्या विमानाचा वेग जास्त असतो, म्हणून त्याला आपण सुपरसॉनिक विमान असं म्हणतो. त्याचप्रमाणे सुपरसॉनिक गोळीमध्ये पण काय असेल, गोळीचा वेग जे आपला साऊंड असेल त्या साऊंडपेक्षा ध्वनीपेक्षा जास्त असेल, त्याला आपण सुपरसॉनिक बुलेट किंवा गोळी म्हणू शकतो. पुढील प्रश्न आहे बघा आपला फॉरेन्सिक वाला आपल्यासाठी महत्त्वाचा असणारा प्रश्न असणारा तो म्हणजे कम्प्युटरमधला प्रश्न आपण बघू शकतो. हा 1 टेराबाईट कशाच्या समतुल्य आहे. 1 टेराबाईट म्हणजे त्याला आपण 1 TB म्हणतो. ठीक आहे. जसं आपण 1 GB वगैरे म्हणतो, आपलं मेमरी कार्डची क्षमता किंवा फोनची क्षमता आपण GB मध्ये सांगतो, तसेच इथं टेराबाईट हे आपल्याला मेमरीचं मोजण्याचं एकक आहे. तर 1 टेराबाईट म्हणजे काय असतं बघा, 1000 गिगाबाईट्स. ठीक आहे. म्हणजे 1 TB बरोबर आपण म्हणू शकतो किती, 1000 GB. ज्यावेळेस 1000 GB असेल तिला आपण इन शॉर्टमध्ये 1 TB म्हणू शकतो. तर असे आपल्याला युनिट्स महत्त्वाचे आहे संगणकाच्या बाबतीत आहे ते. तर 1 TB म्हणजे काय किंवा 1 GB म्हणजे काय, 1 MB म्हणजे काय, हे आपल्याला येऊ शकतं. ठीक आहे. त्यासाठी आपण आपल्याकडे जो आपला संगणक आपण घेतलेला आहे आपल्या कोर्समध्ये, त्याच्यामध्ये आपण हे सगळे मेमरी आणि त्यांचे युनिट आपण सांगितलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण आपल्यासाठी महत्त्वाचा असणारा तो म्हणजे बघा इथं आता हा प्रश्न महत्त्वाचा आहे. 3R नियम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. 3R म्हणतो आपण त्याला, किंवा यालाच आपण काही काही ठिकाणी असा विचारू शकतो प्रश्न, हे RRR कशाशी संबंधित आहे. आपण इथं RRR म्हणजे हे मूवी नाही आहे, पिक्चर आपल्याला होता बघा RRR. तर 3R कशाच्या संदर्भात किंवा संबंधित आहे, तर जे आपले ग्लास फ्रॅक्चर्स असतात. ठीक आहे. ग्लास फ्रॅक्चर्समध्ये, ठीक आहे, हे जे असे ग्लास फ्रॅक्चर्स होतात तर त्याच्यामध्ये रॅडियल फ्रॅक्चर्स असतात, यांना आपण रॅडियल फ्रॅक्चर्स म्हणतो. ठीक आहे. हे कुठं असतात, रिव्हर्स साईडला असतात. ठीक आहे. आणि कसे असतात, राईट अँगल्सला असतात. ठीक आहे. राईट अँगलला असतात, म्हणजेच आपण त्याला म्हणतो 90च्या कोनमध्ये. ठीक आहे. मग इथला रॅडियल फ्रॅक्चर रिव्हर्स साईडला असतात, राईट अँगलला असतात, या तिघांचा RR मिळून आपण त्याला 3R असं म्हणतो. आणि आपल्याला हे ग्लास फ्रॅक्चरमध्ये दिसून येतात. मग त्यासाठी आपल्याला याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. पुढील प्रश्न बघूया आपण, तो म्हणजे चेहऱ्याची ओळख पटवणाऱ्या प्रणालीत. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा, बऱ्याच शहरामध्ये वगैरे आपण किंवा जे आपले संवेदनशील ठिकाणी असतात त्या ठिकाणी आपण CCTV कॅमेरा आपण लावून ठेवलेले आहेत. ठीक आहे. तर या CCTV कॅमेरामध्ये जे आपल्याला फुटेज मिळतात, व्हिडिओ मिळतो, त्यानुसार आपण त्या व्यक्तीची ओळख पटवत असतो. मग इथं त्यापैकी तोच प्रश्न आहे, चेहऱ्याची ओळख पटवणाऱ्या प्रणालीत काय असतं, तर एनालॉग डेटा डिजिटल डेटामध्ये रूपांतरित केला जातो. ज्यावेळेस CCTV रेकॉर्डिंग होत असतं त्यावेळेस जो डाटा रेकॉर्ड होतो तो डाटा आपला एनालॉगमध्ये असतो. त्यालाच आपण ज्यावेळेस आपण फॉरेन्सिक किंवा डिजिटल लॅबमध्ये व्हिडिओ किंवा जे आपण इमेज वगैरे अनालिसिस करत असतो त्याला आपण एनालॉगमधून डिजिटलमध्ये रूपांतरित करतो आणि त्यानुसार आपण ती चेहऱ्याची ओळख पटवली जाते त्या प्रणालीमुळे, त्या सॉफ्टवेअरमुळे. ठीक आहे. तिथं ड हा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आपला साऊंडमधला, आवाजामधला, पुरुषांमध्ये वोकल कॉर्डची लांबी ही काय म्हटलंय, स्त्रियांच्या वोकल कॉर्डच्या लांबी बरोबर असते, स्त्रियांच्या तुलनेत कमी असते आणि स्त्रियांपेक्षा जास्त असते. वोकल कॉर्ड म्हणजे काय बघा, आपण बोलताना जे आपल्या इथं गळ्यामध्ये खाली जो ट्रॅक दिसतो त्याला आपण वोकल कॉर्ड म्हणतो. ठीक आहे. तर या वोकल कॉर्डची लांबी पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा जास्त असते, त्याच्यामुळे पुरुषांचा आवाज हा स्त्रियांपेक्षा आपल्याला जास्त हे म्हणू शकतो आपण, स्त्रीवत्र असणारा दिसू शकतो किंवा असतो, कारण का त्यांची वोकल कॉर्डची लांबी स्त्रियांपेक्षा जास्त असते. पर्याय क्रमांक इथं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला तो वेगाचा, आवाजाचा, ध्वनीचा वेग कशात सर्वात जास्त असतो, तर घनपदार्थ असतात, घनपदार्थामध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त असतो असं आपण सांगू शकतो. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, हे बाकीचे प्रश्न तुम्ही बघून घ्या जे की तुम्हाला वाटतील की एखादा हे कुठला तरी महत्त्वाचा असू शकतो, तर तो प्रश्न तुम्ही इथं तुम्हाला क्वेश्चन पेपर दिल त्याच्यामध्ये सांगू. आता व्हिडिओ फाईल्समध्ये इंटरलान्सिंग म्हणजे काय असतं. आता ज्यावेळेस आपण मगाशी सांगितलं व्हिडिओग्राफीमध्ये आपण ज्यावेळेस एखादा व्हिडिओ आपण चेक करत असतो त्यावेळेस इथं व्हिडिओ फाईल्समध्ये इंटरलान्सिंग एक टर्म असते. तर त्याच्यामध्ये काय असतं, तर त्याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या भागांचा समावेश केलेला असतो, त्यांना आपण म्हणतो इंटरलान्सिंग. पुढचा प्रश्न बघून घेऊया आपण, फॉरेन्सिकच्या बाबतीत आहे अग्निशास्त्रामधला, तो म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे, बुलेट प्रूफ जॅकेट बनवताना. ठीक आहे. तर बऱ्याच लोकांना माहीत असेल तर काय आपण बुलेट प्रूफ जॅकेट वापरत असतो, विशेषतः सैन्यामध्ये असे जॅकेट वापरले जातात. मग असे जॅकेट बनवताना सर्वात जास्त वापरले जाणारे साहित्य कोणते. ठीक आहे.
तर एक पदार्थ आहे त्याचं नाव आहे केवलर. ठीक आहे, हा केवलर अतिशय टणक किंवा कठीण असतो. मग ह्या केवलरचा उपयोग आपण इथं बुलेट प्रूफ जॅकेट बनवण्यासाठी वापरत असतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक क इथं बरोबर आहे. पुढील प्रश्न आपला तो म्हणजे डिस्क ब्रेकिंग सिस्टीम कशावरती चालते. ठीक आहे, भौतिकशास्त्रावरचा हा प्रश्न आहे ज्याला आपण म्हणू शकतो जे आपल्याकडे व्हेइकल ॲक्सिडेंट होत असतात, वाहनाचे अपघात होत असतात. मग अशा वेळेस आपण त्या वाहनाचा आपण ब्रेक सिस्टीम वगैरे सगळं आपण चेक करत असतो. मग त्यावेळेस आपल्याला ब्रेकिंग सिस्टीमबद्दल थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मग आता टू व्हीलर असतात, आपण म्हणतो डिस्क ब्रेक आहे, ड्रम ब्रेक आहे. तर त्यापैकी जो डिस्क ब्रेक आहे तो डिस्क ब्रेक कशावरती चालतो, तर हा घर्षण हा तिथं एक मूलभूत कन्सेप्ट आहे, त्याच्यावरती हा डिस्क ब्रेक आपला त्या सिस्टीमवरती चालत असतो. पुढील प्रश्न बघूया आपण. हा पण आता आपला वाहन अपघातामधला किंवा स्किड मार्कवरचा आहे. लहान स्किड मार्क काय सूचित करते. ठीक आहे, आता बघा वाहन अपघातामध्ये आपल्याला स्किड मार्क आणि टायर मार्क ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. प्रत्येक वाहन रस्त्यावरून चालत असताना त्याचा आपल्याला टायर मार्क वगैरे दिसू शकतो. तो म्हणजे कुठे जर माती वगैरे असेल, अशा मातीवरून जो सरफेस असेल त्याच्यावरून जाताना आपल्याला टायर मार्क दिसू शकतो. डांबरीवरती किंवा सडकावरती पण समजा एखादं तेल सांडलं असेल, ऑइल सांडलं असेल किंवा रंगीत पदार्थ असेल, ठीक आहे, किंवा चिखल वगैरे साठला असेल तर त्याच्यावरती पण आपल्याला टायर मार्क दिसू शकतो. म्हणजे टायर मार्क आपल्याला प्रत्येक वेळी दिसू शकतील. परंतु स्किड मार्क हे कधी दिसतात ज्यावेळेस एखादं वाहन असं वेगानं चाललेलं आहे आणि वेगानं चालल्यानंतर त्याला आपण ब्रेक दाबला, तर ब्रेक दाबल्यानंतर आपला जो टायर असतो तो टायर रबरचा असतो आणि आपला हा जो सडक किंवा डांबरी आहे या सरफेसमध्ये त्या दोघांचं घर्षण होतं आणि घर्षणामुळे काय होतं, उष्णता निर्माण झाल्यामुळे हा जो रबरी टायर असतो त्याचं इम्प्रेशन आपल्याला त्या रस्त्यावरती उठलेलं दिसतं, त्याला आपण स्किड मार्क म्हणतो. तर या स्किड मार्कचं लहान स्किड मार्क काय सूचित करतं, तर हे सांगतं की वाहनाचा वेग कमी होता. वेग कमी असल्यामुळे ब्रेक दाबल्यामुळे काय होणार आहे, जास्त घर्षण नाही झालं, चाक पुढं घसरत गेलेलं नाही, त्याच्यामुळे छोटंसंच आपल्याला कमी लांबीचं स्किड मार्क मिळालं. आणि ते जर वाहनाचा वेग जास्त असेल तर ब्रेक दाबल्यामुळे काय होईल, आपल्याला इथं जास्त वेग असल्यानंतर आपल्याला जास्त लांबीचं स्किड मार्क आपल्याला दिसू शकतं. ठीक आहे, मग इथं बघा या स्किड मार्कवरून आपण वाहनाचा वेग काढू शकतो, किती वेगामध्ये वाहन धावत होतं, कोणत्या दिशेने धावत होतं, या आपण सगळ्या गोष्टी या स्किड मार्कवरून सांगू शकतो. पुढील प्रश्न आपला तो म्हणजे चामडे रंगवण्यासाठी खालीलपैकी काय आवश्यक आहे. ठीक आहे, आपल्याकडे जे पेंट्स असतात, डायज असतात, त्याच्या संदर्भात हा प्रश्न आपण म्हणू शकतो. तर चामडं रंगवण्यासाठी आपण ज्या डायज वापरतो ती डाय आपली बेसिक डाय असते. ठीक आहे, डायरेक्ट डाय, ॲसिड डाय, बेसिक डाय वगैरे किंवा प्रतिक्रियाशील रंग म्हटलंय तर त्याच्यासाठी आपण जी डाय वापरतो त्याला आपण बेसिक डाय असं म्हणतो. ठीक आहे, बेसिक म्हणजे याच्यामध्ये बेस असतात, ॲसिडिकमध्ये ॲसिड असतात, म्हणून त्याला आपण ॲसिडिक डाय म्हणतो. बेसिक डायमध्ये बेस असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला बेसचं उदाहरण सांगता येईल NaOH. ठीक आहे, सोडियम हायड्रॉक्साईड आपण म्हणू शकतो किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड, अशा प्रकारचे बेस असतात, म्हणून त्याला आपण बेसिक डाय असं म्हणतो. पुढचा प्रश्न आपला तो म्हणजे रंगीत टीव्हीमध्ये प्रकाशाचे 3 प्राथमिक रंग कोणते आहेत. कॉमन आपला जनरल नॉलेजचा प्रश्न म्हणू शकतो आपण. रंगीत टीव्ही जे आपण वापरतो त्याच्यामध्ये 3 प्राथमिक रंग कोणते आहेत, तर एक आहे आपला लाल, हिरवा आणि निळा. ठीक आहे, हे 3 प्राथमिक रंग रंगीत टीव्हीमध्ये वापरले जातात. पुढील प्रश्न आपला संगणकामधला तो म्हणजे खालीलपैकी कोणता हॅश व्हॅल्यू कम्प्युटेशन अल्गोरिदम नाही. ठीक आहे, सर्वांना माहीत असलं आपण हॅश व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असतो. जे आपले डिजिटल इव्हिडन्स असतात या डिजिटल इव्हिडन्समध्ये आपल्याला हॅश व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, ही हॅश व्हॅल्यू आपली त्याची डिजिटल फिंगरप्रिंट आपण म्हणू शकतो. म्हणजे प्रत्येक आपलं जे इलेक्ट्रॉनिक पुरावा असतो त्याच्यासाठी काय होतं, त्याची एक ठराविक व्हॅल्यू असते, त्याला आपण हॅश व्हॅल्यू म्हणतो. या हॅश व्हॅल्यूनुसार आपण तो डिजिटल पुरावा प्रमाणित करत असतो. तर त्यापैकी इथं म्हटलंय कोणता अल्गोरिदम नाही. ठीक आहे, तर आपल्या सगळ्यांना माहीत असेल MD5 हा एक आहे. ठीक आहे, नंतर SHA त्याला जसं आपण म्हणतो SHA. ठीक आहे, SHA-1 आणि SHA-256. ठीक आहे, MD5 मॅसेज डायजेस्ट 5 हा पण आहे आपला, SHA-1 पण आहे, नंतर SHA-256 पण आहे. MSHA असं लिहून बघा तुम्ही, MSHA हा आपला हॅश व्हॅल्यूचा प्रकार नाही आहे, त्याच्यामुळं इथं आपण म्हणू आपला उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. पुढचा प्रश्न आपला मायक्रोस्कोपवाला आहे. कदाचित आला तर प्रश्न इथे फक्त घेतलेला आपल्या माहितीस्तव. अणुशक्ती सूक्ष्मदर्शकाचा वापर काय मोजण्यासाठी केला जातो. अणुशक्ती सूक्ष्मदर्शकालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ॲटॉमिक फोर्स मायक्रोस्कोप. ठीक आहे, ॲटॉमिक फोर्स मायक्रोस्कोप. तर याचा उपयोग कशासाठी करतो आपण, पृष्ठभाग इलेक्ट्रोकेमिकल गुणधर्म शोधण्यासाठी, ब मध्ये म्हटले पृष्ठीय विद्युत गुणधर्म शोधण्यासाठी, क मध्ये आहे पृष्ठभागावरील रासायनिक गुणधर्म शोधण्यासाठी, ड मध्ये आहे पृष्ठभागावरील भौतिक गुणधर्म शोधण्यासाठी. तर अणुशक्ती सूक्ष्मदर्शकाचा वापर आपण जे आपलं पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागावरील भौतिक गुणधर्म शोधण्यासाठी आपण करू शकतो.
म्हणजे अशी कोणतीही वस्तू असेल, या वस्तूचा जो पृष्ठभाग आहे, या पृष्ठभागाचा जो भौतिक आपल्याला कडा किंवा याच्यावरती जे गुणधर्म आहेत, हे गुणधर्म पाहण्यासाठी आपण हा ॲटॉमिक फोर्स मायक्रोस्कोप किंवा अणुशक्ती सूक्ष्मदर्शकाचा आपण वापर करू शकतो. पुढील प्रश्न आपला तोही सूक्ष्मदर्शकाचा आहे. कंपाऊंड सूक्ष्मदर्शकामध्ये, कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये किती लेन्स असतात? ठीक आहे. कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये 2 लेन्स असतात. ठीक आहे. तर इथं पर्याय क्रमांक ब आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला तो म्हणजे फॉरेन्सिकवाला प्रश्न बघूया आपण. आता हा प्रश्न बघा इथे घेतलेला आहे असा की असा कोणता बंदुकीचा बोर आहे जो भारतात प्रतिबंधित आहे, असा प्रश्न आला होता. त्याच्या उत्तर इथे 9 mm दिलेलं आहे. तर 9 mm बोर आहे तो आपल्या भारतामध्ये प्रतिबंधित आहे. आता बोर म्हणजे काय तुम्हाला माहीत असेल, ही जी बंदुकीची नळी असते, ह्या नळीचा जो आतील व्यास असतो, या व्यासाला आपण बोर असं म्हणतो. ठीक आहे. ठीक आहे. मग हा जो बोर आहे तो बोर, तर 9 mm बोर इथं दिलेला आहे. पुढचा साधा सोपा प्रश्न आहे तो म्हणजे काय, रिव्हॉल्वर आणि पिस्टल हे कशाचे प्रकार आहेत? ठीक आहे. आता सगळ्यांना माहीत असेल बघा, रिव्हॉल्वर आणि पिस्टल यांना आपण काय म्हणतो, हँडगन म्हणतो. हाताने फायर करणारे आहेत म्हणतो आपण हँडगन असं म्हणतो, किंवा ह्याला शॉर्ट वेपनसुद्धा आपण म्हणतो. शॉर्टगन नाही इथं, बरोबर का. शॉर्टगन ही आपली वेगळी आहे. तर आता शॉर्ट असल्यामुळे इथं फक्त कन्फ्युजनसाठी शॉर्टगन दिलेला आहे. पुढं गन असल्यामुळं इथं आपल्याला शॉर्टगनमध्ये हा येणार नाही. शॉर्टगन हा प्रकार आपला वेगळाच असतो. इथं रिव्हॉल्वर आणि पिस्टल हे हँडगन आहेत. लांब बॅरेलवाले असतात त्यांना आपण SLR म्हणू शकतो. ठीक आहे. सेल्फ लोडिंग रायफल किंवा जी आपली रायफल असते प्रत्येकवाली, मग ती आपली बोल्ट ॲक्शन असो, ठीक आहे, किंवा बाकीचे AK-47 असो, त्यांचा बॅरल लांब असतो म्हणून त्याला आपण लांब बॅरल बंदूक म्हणतो. यांचा बॅरल छोटा असतो म्हणून आपण याला स्मॉल आर्म म्हणतो, किंवा यांना आपण हँडगन असं सुद्धा आपण म्हणत असतो. पुढचा प्रश्न आपला तो म्हणजे बुलेट रिकव्हरी बॉक्स कशाने भरलेला असतो? आता हा महत्त्वाचा प्रश्न बघा. बुलेट रिकव्हरी बॉक्स आपण कशाने भरतो त्याच्या आधी आपण उत्तर पाहूया. पाणी, माती, सिमेंट आणि कापूस म्हटलंय. तर बऱ्यापैकी काही काही वेळेला पाणी वापरू शकतो, परंतु आता जास्त करून त्याच्यामध्ये आपण कापूस वापरतो. त्याच्यामुळे आपल्याला इथं कापूस हे उत्तर बरोबर आहे. आता बुलेट रिकव्हरी बॉक्स म्हणजे काय बघा, बुलेट रिकव्हरी बॉक्स हा असा एक बॉक्स असतो, त्याच्यामध्ये काय असा लांब बॉक्स असतो. ठीक आहे. आणि या बॉक्समध्ये काय करतो आपण, हा बॉक्स कापसाने भरलेला असतो. आणि इथं पुढे इकडे आपल्याकडे एक स्टेज असतं. ठीक आहे. ह्या स्टेजवरती आपण काय करतो, वेपन अडकवतो आणि काय करतो आपण, गोळी फायर करतो. गोळी फायर केल्यानंतर इथून ही गोळी काय बुलेट रिकव्हरी बॉक्स असतो मेटलवाला, आणि याच्यामध्ये कापूस असतो. मग ही गोळी काय करते, या बुलेट रिकव्हरी बॉक्समध्ये जाते. आता हे आपण कशासाठी करतो, ज्यावेळेस आपल्याला एखादं शस्त्र आपल्याकडं घटनास्थळावरून आपण गोळा करून फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला पाठवतो, त्यावेळेस त्या शस्त्रातून आपल्याला एक गोळी फायर करावं लागतं. कारण घटनास्थळावरती ज्या आपल्याला गोळ्या मिळतात किंवा पुंग्या मिळतात, त्या पुंग्यांना मॅचिंग करण्यासाठी जर आपल्याकडे असं एखादे वेपन मिळालं घटनास्थळावरती, तर ह्या वेपनमधून सुद्धा आपण एक कार्टेज, ठीक आहे, किंवा एक गोळी आपण फायर करतो. फायर केल्यामुळे आपल्याला एक इथं काय होतं, बुलेट मिळू शकते आणि एक आपल्याला कार्टेज केस मिळू शकते. ठीक आहे. मग हे रिकवर करण्यासाठी आपल्याकडे बुलेट रिकव्हरी बॉक्स असतो. मग इथं आपण फायर केल्यानंतर या बुलेट रिकव्हरी बॉक्समध्ये गोळी मिळेल आपल्याला. मग इथं आपण कापूस भरलेला असतो आणि असे कंपार्टमेंट केलेले असतात. ठीक आहे. मग इथं आपण बघू शकतो की आपल्याला गोळी कुठल्या कंपार्टमेंटमध्ये मिळाली, या कापसाच्या भरलेला, तिथून आपण ही गोळी रिकवर करतो. कापूस इथं भरतो आपण, माती किंवा सिमेंट भरत नाही, बरोबर का. सिमेंट भरलं किंवा माती भरली तर काय होईल, त्याचे पण इम्प्रेशन याच्यावरती येऊ शकतात. कापूस मऊ असतो, एकदम फाईन सॉफ्ट कापूस असतो, त्याच्यामध्ये ह्या गोळीवरती दुसरे कुठलेही एक्स्ट्रा मार्क येणार नाहीत. मग या रिकव्हरी बॉक्समधून जी मिळालेली बुलेट असेल आणि तर आपल्याला कार्टेज केस मिळालं, हे बुलेट आणि हे कार्टेज केस, ठीक आहे, यांना आपण म्हणतो टेस्ट बुलेट्स. ठीक आहे. जे की आपण आपल्या फॉरेन्सिक लॅबमध्ये किंवा जिकडं आपल्याकडे फायरिंग गॅलरी किंवा फायरिंग रेंज असते तिथं आपण फायर करतो, तिथं आपल्याला ही टेस्ट बुलेट मिळते. आणि आपण घटनास्थळावरून जे आपण भौतिक दुवे किंवा अशी गोळी किंवा कार्टेज केस दिली असेल तिला आपण क्राईम सीन बुलेट असं म्हणतो. ठीक आहे. ही आपली क्राईम सीन बुलेट. मग ही क्राईम सीन बुलेट आणि ही टेस्ट बुलेट आपण काय करतो, मगाशी आपण पाहिलं इथं आपल्याकडे कंपॅरिझन मायक्रोस्कोप असतो. ठीक आहे. मग या कंपॅरिझन मायक्रोस्कोपमध्ये असे 2 स्टेज असतात. मग इथं आपण एका स्टेजवरती टेस्ट बुलेट, एका स्टेजवरती आपली क्राईम सीन बुलेट ठेवू शकतो. या कंपॅरिझन मायक्रोस्कोपमधून आपण याला बघू शकतो. ह्याच्यावरती जे मार्क आले हे मार्क आपण दोन्ही मॅच करत असतो. ठीक आहे. मग त्यासाठी जो सूक्ष्मदर्शक वापरला जातो त्याला आपण तुलनात्मक सूक्ष्मदर्शक असं म्हणत असतो. एवढं सगळं डिटेलमध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण आता MPSCचा आवाका वाढलेला आहे. बरेचसे प्रश्न असे आपल्याला ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न येत असतात, बरोबर आहे. जसा की प्रश्न 2021 साली बॅलिस्टिक सिग्नेचरवरती आला होता. बॅलिस्टिक सिग्नेचरमध्ये तुम्हाला काय माहीत नसेल तर बघा, आपल्या चॅनलवरती आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. पहिलाच व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. बॅलिस्टिक किंवा अग्निशास्त्र हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे.
कारण आता बऱ्याचशा गुन्ह्यामध्ये असं एखादं वेपन, एखादी गोळी किंवा आपल्याला पुंगी मिळू शकते. मग त्याचा तपास करत असताना आपल्याला ह्याचं मूलभूत ज्ञान असणं गरजेचं आहे. तर आपण बऱ्यापैकी बघा तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये हे मार्क कसे येतात, काय येतात, त्याचा आपण तुलना कशी करतो किंवा त्याचं परीक्षण कसं करतो आपण, हे सर्व आपण त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तो नक्की व्हिडिओ पाहून घ्या. ठीक आहे. इथं थोडक्यात आपल्याला आहे पर्याय क्रमांक ड हे आपल्या याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आपला तो म्हणजे बोरोस्कोपचा वापर कशासाठी केला जातो. तर बोरोस्कोप हे एक उपकरण आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. त्याचा उपयोग आपण कशासाठी करतो, तर एखादे सखोल दृश्य असेल, ठीक आहे, सखोल म्हणजे त्याला आपण डीप म्हणतो, ठीक आहे, एकदम खाली असेल, सखोल असेल, तर ते आपण दृश्य तपासणीसाठी आपण बोरोस्कोपचा आपण उपयोग करतो. पुढचा प्रश्न आपला बघा तो म्हणजे काय, ग्लास रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मापन प्रणाली, त्यालाच म्हणतो आपण ग्रीम, ग्लास रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मेजरमेंट, त्याची इथं दिलेलं आहे GRIM. ठीक आहे. तर या ग्रीमचा वापर कशासाठी केला जातो. आता इथं बघूया आपण, आधी उत्तर बघूया, आपल्याला प्रश्न कसा आहे ते आपण इथं बघून घेऊया. तर ग्लास रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मापन प्रणाली म्हणजेच ग्रीमचा वापर कशासाठी केला जातो, तर मोनोक्रोमॅटिक प्रकाश, ठीक आहे, चा वापर इथं आपण करतो. ठीक आहे. आता ग्रीम ही संज्ञा कशाची संदर्भात आहे असा आपल्याला डिपार्टमेंटल PSला प्रश्न येऊ शकतो. ग्रीम, ठीक आहे. तर ग्रीम ही संज्ञा आपली जी ग्लास आहे, ग्लासचे तुकडे मिळतात आपल्याला, काचेचे तुकडे मिळतात घटनास्थळावरती, ठीक आहे. एखादा गुन्हेगार खिडकी फोडून आला असेल तर त्या खिडकीचे ग्लास असतात, किंवा वाहन अपघातामध्ये आपल्याला वाहनाचे काचा फुटलेल्या दिसतात. मग हे ग्लासचे आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मेजर करत असतो. मग त्यासाठी आपल्याला ग्रीम ही कन्सेप्ट महत्त्वाची असते. त्याच्यामध्ये आपण मोनोक्रोमॅटिक लाईट वापरत असतो. म्हणून ग्रीम ही कन्सेप्ट किंवा संज्ञा ग्लास याच्याशी संबंधित आहे, आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. पुढील प्रश्न आपण बघूया तो म्हणजे फॉरेन्सिक बॅलिस्टिकमध्ये टॅटोईंग म्हणजे काय. तर बघा, असे आपण मगाशीच पाहिलं होतं फिनॉमिना आपल्याला इथं दिसून येतात. ज्यावेळेस आपण एखादा अग्निशास्त्र जाळतो, अग्निशास्त्र जाळल्यानंतर बंदुकीच्या गोळीची जी प्रवेशाची जखम असते त्या जखमेवरती आपल्याला एकतर ब्लॅकनिंग म्हणजे काळसरपणा दिसून येतो. मगाशी आपण स्कॉर्चिंग पाहिलं, त्याचप्रमाणे आपल्याला इथं टॅटोईंग सुद्धा दिसून येऊ शकतं. तर टॅटोईंग म्हणजे काय, तर त्वचेवर न जळलेले आणि अर्धवट जळलेले पावडर कण जमा होणे, त्याला आपण टॅटोईंग असं म्हणतो. आपल्या सर्वांना माहिती आहे बंदुकीची दारू असते. बंदुकीची दारू काय होते, ज्यावेळेस आपण फायरिंग करतो त्यावेळेस बंदुकीची दारू पेट घेते, आणि पेट घेतल्यामुळे त्या बंदुकीच्या ज्या आपल्या काट्याच्या त्याच्यामध्ये प्रचंड दाब निर्माण करते आणि गोळी त्या काट्यामध्ये निघून पुढे जाते. मग ही जी बंदुकीची दारू असेल ती जाळलेली दारू, न जाळलेली दारू, जी आपली त्वचा आहे, सपोज फॉर एक्झाम्पल या त्वचेमध्ये काय होतात, असे छोटे छोटेचे ते कण असतात, ते कण येतात आणि या आपल्या त्वचेमध्ये काय होतात, रुतले जातात. ठीक आहे. मग हे असे छोटे छोटे टिपके दिसतात. म्हणून हे कसं होतं, जसं आपण आपल्या शरीरावरती गोंधन काढतो, ठीक आहे, गोंधन काढल्यामुळे आपल्याला हे दिसतं, गोंधण्यासारखं दिसतं, म्हणून आपल्याला गोंधण्यासारखं दिसतं, म्हणून आपण याला गोंधल्याची मार्क किंवा गोंधल्याची चिन्ह असंही म्हणतो आपण. ठीक आहे. मराठीमध्ये आपण याला म्हणतो गोंधल्याची चिन्ह, इंग्लिशमध्ये त्यालाच म्हणतो आपण टॅटोईंग. त्याला काय म्हणतो आपण, टॅटोईंग असं म्हणत असतो इंग्लिशमध्ये. तर हे कशामुळे होतं, तर बंदुकीची दारू असेल ती जळालेली, अर्धवट जळालेली दारू, न जळालेली दारू असेल, ही दारू आपल्या त्वचेमध्ये आतमध्ये रुजली जाते त्वचेमध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे असे टिपके दिसतात, त्याला आपण टॅटोईंग असं म्हणतो. आता ही टॅटोईंग कधी दिसते, तर हे आपल्या रेंजवरती अवलंबून आहे. ठीक आहे. जे आपलं अंतर आहे, बंदुकीची गोळी झाडल्यानंतर जो आपला टार्गेट आहे आणि जे आपलं मजल एंड आहे, शेवटचं बंदुकीच्या नळीचं टोक आहे, यांच्यामधलं जे अंतर आहे याला आपण रेंज म्हणतो. ठीक आहे. तर मग हा जो आपला पीडित किंवा विक्टीम आहे, या विक्टीमच्या शरीरावरती ज्या जखमा असतात, ह्या जखमावरून आपण गोळी किती अंतरावरून जाडली आपण सांगू शकतो. मग त्यासाठी मगाशी सांगितलेलं स्कॉचिंग असेल, काळसरपणा असेल, टॅटोईंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या जखमेवरती आपल्याला दिसतात. ह्या जखमेवरून आपण त्याचं अंतर काढत असतो. मग आपल्याला हे अंतर कसं काढायचं हे आपण जो आपला इकडं कोर्स आहे बघा, डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा, यासाठी आपण हा रेकॉर्डेड बॅचमध्ये कोर्स तयार केलेला आहे. तर त्यासाठी आपण फॉरेन्सिक बॅलिस्टिकवरती फोकस केलेला आहे जास्त करून, कारण बरेचसे प्रश्न आता फॉरेन्सिक बॅलिस्टिक्सवरती येत असतात. मग या बॅलिस्टिक्समध्ये आपण अंतर म्हणजेच रेंज ऑफ त्या पर्टिक्युलर वेपन कसे काढतो, किंवा आता जे आपल्याकडे जे स्टँडर्ड वेपन्स असतात, प्रत्येक वेपनची रेंज किती आहे. ठीक आहे. बोल्ट ॲक्शन गन असेल, SLR असेल, AK-47 असेल, तर यांची रेंज कशी असते. फॉरेन्सिक बॅलिस्टिक्समध्ये इतर कोणकोणत्या गोष्टी असतात, बंदुकीनं गोळी झाल्यानंतर होणाऱ्या गोळीच्या प्रवेशाची जखम कशी असते, गोळी बाहेर पडलेल्याची जखम कशी असते, प्लस इतर जे सर्व घटक आहेत आपले, बॅलिस्टिक सिग्नेचर असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण या फॉरेन्सिक बॅलिस्टिक्समध्ये आपण सविस्तरपणे आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये आपण ह्या संकल्पना सर्व स्पष्ट केलेल्या आहेत. तर अशी बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. सायन्स बाय दीपक कलडोने हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही या नंबरवरती अधिक माहितीसाठी कॉल करू शकता.
प्लस आपण आपला निकाल लागल्यानंतर प्रिलिमचा 1-2 दिवसांची आपण फास्ट ट्रॅक बॅच ठेवणार आहे. ठीक आहे, बघा इथं ज्यांना कुणाला असेल फास्ट ट्रॅक बॅच आपण 2 दिवसांची ठेवणार आहे. ठीक आहे, तर या बॅचमध्ये आपण आता तुम्ही आतापर्यंत बरेचसं फॉरेन्सिक सायन्सचं वाचलं असेल, तर आता आपल्याला रिव्हिजन होणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर प्रिलिमचा निकाल लागल्यानंतर आपण 2 दिवस साधारणपणे एका दिवसाला 6 ते 7 तास आपण फॉरेन्सिक सायन्स कंटिन्यू घेणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी आपण 6 ते 7 तास आपण फॉरेन्सिक मेडिसिन आपण कंटिन्यू घेणार आहोत. ठीक आहे, फॉरेन्सिक मेडिसिन. तर यामध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून फॉरेन्सिक सायन्समधले जे महत्त्वाचे टॉपिक असतील, प्रत्येक सेंटेन्समध्ये तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न जसा की येऊ शकतो असे आपले प्रत्येक सेंटेन्स असतील. प्रत्येक टॉपिकवरती आपण मायक्रो अनालिसिस करून असा जो कोर्स असेल आपला, आपण 2 दिवसामध्ये संपूर्ण फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च करणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनवरती कसे प्रश्न येतील, प्रत्येक जो आपला टॉपिक आहे तो टॉपिक आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसा तयार करायचा, हे सर्व आपण फास्ट ट्रॅक बॅचमध्ये सांगणार आहोत. ठीक आहे, तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. या चॅनलवरती पण तुम्हाला नोटिफिकेशन येईल. प्लस आपलं सायन्स बाय दीपक कलडोने ह्या ॲपवरती पण आपण त्याचं नोटिफिकेशन टाकणार आहोत. ते 2 दिवस कुठले असतील, त्या 2 दिवशी आपण फॉरेन्सिक सायन्स फॉरेन्सिक मेडिसिन संपूर्ण परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच. ठीक आहे, मी स्वतः दीपक कलडोने गेली 10 वर्ष या सत्रामध्ये कार्यरत आहे. फॉरेन्सिक सायन्स या सत्रामध्ये मी स्वतः ही फास्ट ट्रॅक बॅच कंडक्ट करणार आहे. त्याच्यामध्ये आपण फॉरेन्सिक सायन्स, फॉरेन्सिक बॅलिस्टिक्स किंवा फॉरेन्सिक मेडिसिन्स वगैरे असतील, सगळे जे आपले महत्त्वाचे टॉपिक असतील हे सर्व टॉपिक आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून प्रश्न कसे येतील त्या दृष्टिकोनातून आपण कव्हर करणार आहोत. प्लस या बॅचमध्ये आपण टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. सुरुवातीला आम्ही सांगले होतं की आपल्याकडे 10 टेस्ट आपण काढलेले आहेत. ठीक आहे, आणि याचा आपण स्पष्टीकरणाचे व्हिडिओही बनवलेले आहेत, त्याचे आन्सर की आपण अपलोड केलेले आहे या ॲपवरती. ह्या बॅचमध्ये ज्यावेळेस आपण फास्ट ट्रॅक बॅच घेणार आहोत त्यावेळेस आपण संपूर्ण फॉरेन्सिक सायन्स फॉरेन्सिक मेडिसिन शिकवल्यानंतर आपल्यासाठी एक फ्री टेस्टसुद्धा आपण इथं त्यावेळेस आपण डिस्कस करणार आहोत. आणि ही टेस्ट देऊन तुम्हाला एक अर्ध्या तासाचा गॅप देऊन आपण ह्या टेस्टमधले जे प्रश्न होते ते प्रश्नसुद्धा आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसे प्रश्न येतात त्या प्रकारचे टेस्ट असेल आणि ते प्रश्न आपण कसे त्याची योग्य उत्तर आहे त्याचे 4ही पर्याय आपण सुद्धा या बॅचमध्येच आपण एक टेस्ट आपण फॉरेन्सिक सायन्स फॉरेन्सिक मेडिसिनच्या सिलेबसवरती आपण डिस्कस करणार आहोत. म्हणजे बघा, तुम्हाला आता माहिती आहे निकाल लागल्यानंतर वेळ आपल्याकडे कमी असेल. ह्या वेळामध्ये आपल्याला नेमकं काय वाचायचं, कसं वाचायचं हे आपण आपल्या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये फॉरेन्सिक सायन्स फॉरेन्सिक मेडिसिन 2 दिवसामध्ये आपण धावती प्रत्येक दिवसाला 6 ते 7 तास घेऊन आपण 2 दिवसामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या विषयाची तयारी करणार आहोत. प्लस आपण याच्यावरती एक टेस्ट घेऊन त्या टेस्टचं विश्लेषणसुद्धा आपल्याला त्याच बॅचमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर अधिक माहितीसाठी तुम्ही हा कॉल करू शकता किंवा हे ॲप डाउनलोड करू शकता. आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जर नोटिफिकेशन आलं तर ते तुम्हाला माहिती पडेल. तर हा प्रश्न पहिला आपण फॉरेन्सिक बॅलिस्टिकमधला टेटरिंग म्हणजे काय त्याच्यावरती हा प्रश्न होता महत्त्वाचा. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, हा प्रश्नसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. तो प्रश्न असा आहे, वॉकर टेस्टचा वापर काय शोधण्यासाठी केला जातो. बरोबर आहे. आता वॉकर टेस्ट म्हणजे काय बघा, आता इथं जास्त सविस्तर दिलेलं नाही आहे. आपल्या डिपार्टमेंटल PSIला ह्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्याच्या चाचण्या असं आपण म्हणतो. ठीक आहे, तर बंदुकीचे दारूचे अंश शोधण्यासाठी आपल्याला महत्त्वाच्या चाचण्या असतात. त्या चाचण्या तुम्हाला माहीत नसतील तर आपलं सायन्स बाय दीपक कलडोने हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलवरती आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओचं नावच आपलं बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्याच्या चाचण्या. त्याचप्रमाणे फॉरेन्सिक सायन्समध्ये आपण अजून भरपूर चाचण्या करत असतो. तर त्या कोणकोणत्या महत्त्वाच्या चाचण्या केल्या जातात त्यासाठी आपण फॉरेन्सिक सायन्समध्ये वापरण्यात येणाऱ्या रासायनिक चाचण्याचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. तर ही जी वॉकर टेस्ट असते ही आपण बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्यासाठी करत असतो. आणि ह्या वॉकर टेस्टमध्ये काय करत असतो आपण, नायट्राईट असतो त्याला आपण डिटेक्ट करतो. बरोबर आहे. आता इथं बघा, कन्फ्युजनसाठी काय म्हटलेलं आहे, सल्फाईट सल्फेट, नायट्राईट नायट्रेट. ठीक आहे, तर त्यासाठी बघा नायट्राईटचं स्पेलिंग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. इथं नायट्राईट्स असं आहे आणि दुसरं आहे नायट्रेट. ठीक आहे नायट्रेट. या दोन्हीमध्ये फरक आहे, एक फक्त आयचा आणि एचा. तर नायट्राईटसाठी वेगळी चाचणी असते, नायट्रेटसाठी वेगळी चाचणी असते. मग ह्यासाठी कोणती चाचणी करतात काय करतात यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. पुन्हा मी इथं सांगत नाही, तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्याचप्रकारे आपला जो कोर्स आहे त्याच्यामध्ये पण आपण डिटेलमध्ये सांगितलं आहे की कोणती चाचणी करतो, त्याच्यामध्ये काय वापरलं जातं आणि ते कोणत्या घटकासाठी वापरले जाते हे आपण तिकडे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता एवढं लक्षात ठेवा, वॉकर टेस्ट ही आपण बंदुकीच्या दारूचे अंश त्यालाच आपण GSR म्हणतो, गन शॉट रेसिड्यू, हे चेक करण्यासाठी करतो. आणि त्यापैकी वॉकर टेस्टमधून आपण नायट्राईटचं डिटेक्शन करत असतो. ठीक आहे.
पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे फॉर्मॅट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, जे आपण आवाजाचे नमुने तपासत असतो, तुलना विश्लेषण करत असतो, त्याच्याच्या संदर्भात आहे आपला फॉर्मॅट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय. तर जो आपला स्वरमार्ग आहे, वोकल ट्रॅक म्हणतो आपण त्याला, ठीक आहे, ही जो आपला वोकल ट्रॅक किंवा स्वरमार्ग आहे त्याच्यामध्ये जी हवेची गुंजायम वारंवारता असते, ठीक आहे, फ्रिक्वेन्सी असं त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, ठीक आहे. ही जी फ्रिक्वेन्सी किंवा गुंजायम वारंवारता आहे तिलाच आपण फॉर्मॅट फ्रिक्वेन्सी म्हणतो, ठीक आहे. तर पर्याय क्रमांक अ इथं महत्त्वाचा आहे, स्वरमार्गातील हवेची गुंजायमान वारंवारता. इथं स्वरमार्ग दिले, फुफ्फुस मार्ग दिले, पवननलिका दिले, कार्टिलेजमध्ये दिले. तर इथं कार्टिलेज आपल्या बोनच्या संदर्भात असतं, पवन मार्ग इथे नाही आहे, त्यालाच म्हणतो हवा येण्याचा मार्ग. इथं फुफ्फुसातील मार्ग म्हणजे फुफ्फुस आपल्या आतमध्ये असतात, तर इथं स्वरमार्ग बोलताना आपला स्वरमार्ग महत्त्वाचा आहे, वोकल ट्रॅक म्हणतो आपण त्याला, मगाशीच पहिला आपण त्याची लांबी वगैरे. तर या स्वरमार्गातील हवेची गुंजायम वारंवारता त्यालाच आपण फॉर्मॅट फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. पुढील प्रश्न आपला तो म्हणजे CO2 वायू प्रणोदक म्हणून कशात वापरला जाऊ शकतो. बघा, जे आपली वेगवेगळे वेपन्स असतात त्या वेपन्सची फायरिंग करण्याची सिस्टीम असते, बरोबर आहे. तर त्याचं मेकॅनिझम आहे, त्यापैकी आपण बघा इथं एअर गन म्हटलं, एअर गन तुम्ही सर्वांनी पाहिले असेल, त्याच्यामधून आपण छर्रे फायर करतो. बघा आपल्याकडे शेतकऱ्यामध्ये वगैरे जे मोठमोठे शेतकरी असतात पाखरं वगैरे येण्यासाठी आपण एअर गन वापरतो, किंवा आपण बऱ्याच वेळा यात्रेमध्ये फुगे वगैरे फोडण्यासाठी जी एअर गन वापरतो आपण. तर ही जी एअर गन आहे या एअर गनमध्ये प्रणोदक म्हणून आपण CO2चा आपण उपयोग करू शकतो. शॉटगन, हँडगन, मजल लोडिंग बंदुकीमध्ये आपण हे CO2 वापरत नाही, तर एअर गनमध्ये वापरतो. एअरमध्ये आपण हवा कॉम्प्रेस झालेली असते, मग त्या हवेद्वारे आपण CO2 वगैरे इथं वापरू शकतो. त्याच्यामुळे इथं पर्याय क्रमांक क याचं आपलं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया आपण, फॉरेन्सिक सायन्सवाला हे सगळे आता बाहेरचा नियम वगैरे आपले फिजिक्सवाले आहेत, किंवा आपलं थोडंसं हे म्हणू शकतो स्टॅट्स वगैरे त्याच्यामध्ये आहे. आता पुढील प्रश्न आपला जो आपला आवाज आहे, आवाजाच्या संदर्भात आहे. प्रौढांमध्ये वोकल ट्रॅकची लांबी किती असते. बघा इथंपर्यंत प्रश्न आलेले आहेत. मागाशीच पहिला आपण प्रौढामध्ये जे आपले प्रौढ म्हणजे वयस्कर व्यक्ती, म्हणजे ज्यांचं तरुण म्हणू शकतो, प्रौढ म्हणू शकतो आपण, अडल्ट, यांच्यामध्ये वोकल ट्रॅकची लांबी विचारली होती स्त्रियांच्या बाबतीत. तर मगाशी पहिला आपण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये वोकल ट्रॅकची लांबी जास्त असते. आता इथं डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न विचारलेला असतो आहे की जास्त असते म्हणजे किती असते, ठीक आहे. तर लांबी किती आहे, तर प्रौढांमध्ये जे वोकल ट्रॅकची लांबी आहे ते साधारणपणे 13 ते 20 सेंटीमीटरपर्यंत असू शकते. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक्झॅक्टली सेम नसणार आहे, हे 13 ते 20 सेंटीपर्यंत व्हॅरी होऊ शकते, म्हणजे जास्तीत जास्त 13 ते 20 सेंटीमीटरपर्यंत आपल्याला या वोकल ट्रॅकची लांबी आपल्याला दिसून येऊ शकते. पुढचा प्रश्न आपण बघू घ्या, ध्वनीचा वेग पाण्यामध्ये किती असतो. हा सिंपल आपला फिजिक्समधला किंवा जनरल नॉलेजचा प्रश्न म्हणू शकतो आपण. तर हा ध्वनीचा वेग पाण्यामध्ये हवेपेक्षा जास्त असतो असं म्हटलेलं आहे. आता आपल्यासाठी महत्त्वाचा हा आहे प्रश्न कुठला, 109वा. ध्वनीच्या ॲनालॉग साठवणुकीचे उदाहरण खालीलपैकी कोणते. ठीक आहे, ध्वनी म्हणजे आवाज, ठीक आहे. तर आपल्या सगळ्यांना माहीत असेल, आपण आवाजाचे नमुने आपल्याकडे ज्यावेळेस एखादं कुठलं डिस्प्युटेड म्हणजे ज्या आवाजावरती आपला क्वेश्चन रेज झालेला आहे तो आवाज आपण लॅबला टेप ऑथेंटिफिकेशन डिव्हिजन असते, एक डिव्हिजन आहे, त्या डिव्हिजनचं नाव आहे टेप ऑथेंटिफिकेशन डिव्हिजन, सगळ्यांना माहीत असेल. तर या टेप ऑथेंटिफिकेशन डिव्हिजनमध्ये आपण आवाजाचे नमुने आपण वेगवेगळे करत असतो किंवा त्याचं पृथक्करण अनालिसिस करत असतो. मग त्यासाठी इथे काय म्हटलंय, ध्वनीचं ॲनालॉग साठवणुकीचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे. मग जे ध्वनी असते ते जे आपण रेकॉर्डिंग करून घेतो, ठीक आहे, तर त्याचे दोन प्रकार पडतात. एक असतो आपला ॲनालॉग, ठीक आहे, आणि दुसरा असतो आपला डिजिटल. तर याच्यावरती प्रश्न येऊ शकतात, डिजिटलचं उदाहरण कोणतं, ॲनालॉगचं उदाहरण कोणतं. तर इथं ॲनालॉगचं उदाहरण विचारलेलं आहे. तर जो आपला टेप मीडिया असतो, टेप, ठीक आहे, किंवा त्याला आपण कॅसेट म्हणू शकतो. कॅसेटमध्ये जे आपण ध्वनी काय करतो, मुद्रित करतो किंवा त्याला ध्वनी साठवतो किंवा ध्वनीचे सॅम्पल घेतो कॅसेटमध्ये किंवा टेपमध्ये, तो असतो, त्याला म्हणू शकतो आपण ॲनालॉग, ठीक आहे. आणि बाकी जे आपली हार्ड डिस्क असेल, मेमरी कार्ड असेल, पेनड्राईव्ह असेल, याच्यामध्ये जे आपण ध्वनीचे सॅम्पल घेतो त्यांना आपण डिजिटल म्हणतो, डिजिटल, ठीक आहे. तर डिजिटलमधले हार्ड डिस्क, मेमरी कार्ड, पेनड्राईव्ह ह्याच्यामध्ये सगळा जो आपण ध्वनीचा किंवा आवाजाचे नमुने घेतो आपण, ते सगळे आपले डिजिटल माध्यमात असतात, म्हणून त्याला आपण डिजिटल म्हणतो. या कॅसेटमध्ये, टेपमध्ये आपल्याला ॲनालॉग पद्धतीचे ध्वनीचे नमुने आपण इथं साठवू शकतो. पुढील प्रश्न बघा आपला ध्वनीमधलाच आहे, सिंथेटिक आवाज म्हणजे काय. असे प्रश्न येऊ शकतात ॲडव्हान्सवाले आता, कारण डिपार्टमेंटल PSIला फॉरेन्सिक सायन्स, फॉरेन्सिक मेडिसिनचे रुटीनवाले प्रश्न बऱ्याच वेळा विचारून गेलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला अशा नवीन प्रश्नांची काय तुम्हाला म्हणतोय मी प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. मग त्यासाठी बघा आपण ही टेस्ट सिरीज किंवा ही आपण लेक्चर सिरीज लॉन्च केलेली आहे. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही नक्कीच सांगा कमेंट करून. तुमच्या कमेंट वगैरे आम्हाला प्रोत्साहन देत असतात, ठीक आहे. हे लेक्चर कसं वाटलं, भविष्यात तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती लेक्चर्स हवेत ते सुद्धा तुम्ही कमेंट करून खाली सांगू शकता, ठीक आहे.
ही तुम्हाला प्रश्नपत्रिका आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण अपलोड करणार आहोत, तिथून तुम्हाला मिळेल. अशाच प्रकारचे ह्या व्यतिरिक्त जर तुम्हाला नवीन अजून प्रश्न हवे असतील तर तुम्ही नक्की सांगा. आपण एखादा ग्रुप बनवू, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला असे प्रश्न आपण रोज अपलोड करू आणि जे आपले अपलोड केलेले प्रश्न असतील त्यांचा आपण एखाद्या रविवारी असं एखादं लाईव्ह लेक्चर घेऊन किंवा विश्लेषण करून तो व्हिडिओही तुम्हाला पाहता येईल असे आपण करू शकतो. ठीक आहे. तर बघा इथं काय म्हटलंय, सिंथेटिक आवाज म्हणजे काय, तर इथं अ मध्ये म्हटलंय संगणकाने आवाजासारखे ऑडिओ आउटपुट तयार केलेले आवाज. ब मध्ये म्हटलंय संगणकीय भाषेसारखे मानवनिर्मित ऑडिओ आउटपुट्स. बघा इथे सगळीकडे संगणकच आहे, परंतु क मध्ये काय म्हटलंय, संगणकाने मानवी बोलण्यासारखे ऑडिओ आउटपुट तयार केलेला आवाज, त्यालाच आपण म्हणतो सिंथेटिक आवाज. ठीक आहे. क हा पर्याय इथं बरोबर आहे. म्हणजे संगणकाने मानवी बोलण्यासारखा जो आपला ऑडिओ आउटपुट तयार केलेला असतो तो आवाज असतो, त्या आवाजाला आपण सिंथेटिक आवाज असं म्हणतो. पुढील प्रश्न बघूया आपण, तो म्हणजे सिमेंटचा. ठीक आहे. तर भौतिकशास्त्र या विभागामध्ये आपण सिमेंटची चाचणी करत असतो किंवा सिमेंट हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. सिमेंटची चाचणी आपण केमिस्ट्री रसायनशास्त्र विभागामध्ये पण करू शकतो किंवा ज्यावेळेस आपल्याला एखादा बिल्डिंग मटेरियल वगैरे कोलॅप्स होतं, एखादा पूल, एखादी बिल्डिंग, ठीक आहे, त्यावेळेस आपण सिमेंटची आपण विश्लेषण किंवा चाचणी करत असतो. तर सिमेंटची बारीकपणा चाचणी कशाशी संबंधित आहे. आता बारीकपणा म्हटलंय, सिंपल क्वेश्चन आहे बघा इथं. बारीकपणा म्हणजे जे आपले कण आहे, कण तो कणाचा आकार आहे, त्या कणाच्या आकारानुसार आपण तो सिमेंट बारीक आहे का जाड आहे आपण सांगू शकतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक अ हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आपला बॅलिस्टिकवाला, तो म्हणजे काय, तर बुलेट प्रूफ ग्लासमध्ये प्रामुख्याने कशाचा समावेश असतो. बघा मगाशी पण बुलेट प्रूफ ग्लाससाठी एक आला होता प्रश्न की आपण कोणतं मटेरियल वापरतो. केवलर नावाचं मटेरियल आपण पाहिलं होतं. आता इथं अजून काय म्हटलंय, प्रामुख्याने कशाचा समावेश असतो बुलेट प्रूफ ग्लासमध्ये. तर बुलेट प्रूफ ग्लासमध्ये पॉलिकार्बोनेट नावाचं जे असतं, ठीक आहे, या मटेरियल किंवा याचा आपण समावेश या बुलेट प्रूफ ग्लासमध्ये करत असतो. पुढचा प्रश्न आपला तो म्हणजे गुन्ह्याच्या ठिकाणी नियंत्रित मातीचे नमुने गोळा करणे कोणत्या कारणासाठी बंधनकारक आहे. सॉईल किंवा मातीचे नमुने आपण पाहतो, भौतिक दुवा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मग ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला असेल त्या गुन्ह्याच्या घटनास्थळावरून आपण मातीचे नमुने गोळा करतो. मातीचे नमुने गोळा करणे हे कोणत्या कारणासाठी बंधनकारक आहे. तर बघा खाली काय म्हटलंय, खोटे सकारात्मक परिणाम वगळण्यासाठी. ब मध्ये म्हटलंय बेस व्हॅल्यू म्हणून विचार करण्यासाठी. क मध्ये म्हटलंय परीक्षा अहवालात समाविष्ट करण्यासाठी. ड मध्ये म्हटलंय प्रयोगशाळेत टिकवून ठेवण्यासाठी. तर प्रयोगशाळेत टिकवून ठेवण्यासाठी काही गरज नाही आपल्याला. गुन्ह्याच्या ठिकाणी नियंत्रण किंवा नियंत्रित मातीचे नमुने म्हणतो, त्याला आपण म्हणू शकतो कंट्रोल सॅम्पल. ठीक आहे. कंट्रोल सॅम्पल म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एखादी भौतिक वस्तू किंवा पुरावा असेल, त्याच्यावरती माती लागलेली असेल, मग ते बूट असेल, बुटाला माती लागलेली असेल किंवा चिखलाने मातीने त्याचे कपडे माखलेले असतील, ठीक आहे, तर किंवा एखादा आपला चाकू सुरा असेल त्याला माती लागली असेल, कोणतीही एखादी वस्तू असेल की त्याला माती लागली असेल, ती वस्तू आपण फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला जमा करतो. मग भौतिकशास्त्र विभागामध्ये सॉईल अनालिसिस केलं जातं, मातीचं परीक्षण केलं जातं. मग जी माती आपल्या त्या पुराव्याला लागलेली आहे त्याच्यावरची माती आणि ज्या ठिकाणावरून आपण ही वस्तू जप्त केली, गोळा केली, त्याच्या आजूबाजूच्या साधारणपणे, ठीक आहे, जे गुन्ह्याचं घटनास्थळ आहे त्या गुन्ह्याच्या ठिकाणावरून किंवा घटनास्थळावरून किंवा ज्या ठिकाणावरून आपण ही वस्तू गोळा केली त्या वस्तूच्या साधारणपणे 1 फूट अंतरावरील, ठीक आहे, किती अंतर असा प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये की किती अंतरावरती आपण कंट्रोल सॅम्पल किंवा मातीचे नमुने गोळा करू शकतो. तर साधारणपणे 1 फूट अंतरावरील माती असते. ही माती आपण थोडीशी माती लॅबला कंट्रोल सॅम्पल म्हणून आपण देत असतो. मग ह्याच्यावरून काय करतो आपण, तर खोटे सकारात्मक परिणाम वगळण्यासाठी. म्हणजे ही जी माती आपल्याला मिळाली एखाद्या वस्तूवरती, ह्या वस्तूवरची माती आणि ज्या आपण घटनास्थळावरून 1 फूट अंतर जिथून आपण ही वस्तू गोळा केली त्याच्यावरती माती, दोघांमध्ये जर साम्य असेल तर आपल्याला सांगू शकतो की ही मातीचे नमुने आहेत आपण जे आपण परीक्षण केलेलं आहे ते आपलं खरं आहे. ठीक आहे. मग त्यासाठी आपल्याला पर्याय क्रमांक अ हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आपला तो म्हणजे हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टीम कशावर काम करते. ठीक आहे. वाहन अपघातामध्ये आपल्याला हा प्रश्न महत्त्वाचा येऊ शकतो. वाहनाचं आपण एक्झामिनेशन करत असतो, ठीक आहे, तर त्यावेळेस आपल्याला जे ब्रेकिंग सिस्टीम वगैरे आपण पाहिली होती, डिस्क ब्रेक होता, ठीक आहे, आता हे ॲडव्हान्स ब्रेक आहेत, पहिले आपल्याला ड्रम ब्रेक वगैरे होते, डिस्क ब्रेक आहेत, हायड्रॉलिक ब्रेक आहेत. तर ही हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम कशावरती काम करते. आता ह्याच्या नावातच आहे बघा हायड्रॉलिक म्हणजे द्रव्य असणार आहे पाण्यासारखं, म्हणून इथं प्लाझ्मा व्हॅक्यूम वायू म्हटलंय तर ती द्रव्य सिस्टीमवरती काम करते म्हणून तिला आपण हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टीम असं म्हणतो. बरोबर. पुढचा प्रश्न आपला व्हिडिओग्राफीमध्ये आपल्याला येऊ शकतो. तर मोशन पिक्चर्स, व्हिडिओ स्ट्रीमिंग, टी व्ही आणि स्मार्टफोनसाठी स्टँडर्ड फ्रेम रेट कोणता आहे. ठीक आहे. ज्यावेळेस आपण एखादा व्हिडिओ समजा तसं फॉर एक्झाम्पल तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, मी चांगला ब्राईटनेस येण्यासाठी तर फ्रेम रेट मी ॲडजस्ट केलेला असतो, तर हा फ्रेम रेट इथं महत्त्वाचा आहे.
तर जे मोशन पिक्चर्स असतात, व्हिडिओ शूटिंग असते, व्हिडिओ स्ट्रीमिंग असते, टी व्ही आणि स्मार्टफोन असते, तर त्याच्यामध्ये स्टँडर्ड फ्रेम रेट कोणता असतो? तर तो स्टँडर्ड फ्रेम रेट असतो आपला 24 FPS. FPS म्हणजे काय? फ्रेम रेट म्हणतो आपण पर सेकंड. FPS हे त्याचं मोजण्याचं एकक आहे. प्रत्येक सेकंदामध्ये आपण 24 त्याचे फ्रेम रेट आपण पाहत असतो, त्याला FPS म्हणतो. हे आपल्याला ह्या सर्वांसाठी आहे पर्याय क्रमांक ब. पुढील प्रश्न आपला तो म्हणजे खालीलपैकी कोणते प्रतिमा वाढवण्याचे तंत्र नाही? ठीक आहे. ज्यावेळेस आपण एखादा फोटोग्राफ्स असते, इमेज असते, त्या इमेज इन्हान्समेंट करत असतो आपण डिजिटल लॅबला. ठीक आहे. तर त्यावेळेस त्याला इन्हान्स करण्याचं, ठीक आहे, प्रतिमा वाढवण्याचे म्हणजे ती इमेज किंवा ती प्रतिमा वाढवण्याचे तंत्र नाही असं म्हटलेलं आहे असं नाही. ठीक आहे. तर स्पेक्ट्रल हे तंत्र आहे, रेडिओमेट्रिक आहे, स्पेशियल आहे. हॅच मॅचिंग हे आपलं तंत्र नाही आहे कुणाचं? प्रतिमा वाढवण्याचं. त्या प्रतिमेचा अस्सलपणा, ठीक आहे, शोधण्यासाठी जर डिजिटल प्रतिमा असेल तर त्यासाठी आपण हॅच मॅचिंग करू शकतो. कधी? त्याचा अस्सलपणा ठरवण्यासाठी. त्याच्यामध्ये काय ॲडिशन वगैरे केलेलं आहे काय नाही हे. परंतु वाढवणे म्हणजे काय की समजा फॉर एक्झाम्पल आता हा माझा इथं तुम्हाला फोटो दिसतोय, हा फोटो क्लिअर नसेल, आपल्याला याला काय करायचं असेल, क्लिअर फोटो करायचा आहे, तर त्याला इमेज इन्हान्सिंग म्हणतो आपण. मग ते वाढवण्यासाठी आपल्याला हे तिन्ही टेक्निक आपण वापरू शकतो. हॅच मॅचिंग इथं टेक्निक वापरायची गरज नाही आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आपला बघा तो म्हणजे काय? तर खराब झालेल्या कापडी फायबरच्या फॉरेन्सिक तपासणीत खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जाईल? कोणाचा? कापडी फायबरचा. ठीक आहे. मग फायबर हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. फायबरलाच बघा आपण भौतिक दुव्यापैकी आपल्याकडे एक प्रकार आहे, तो म्हणजे तंतू व तंतुमयी पदार्थ. ठीक आहे. तंतुमयी पदार्थ. मग ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे पदार्थ आहेत किंवा तंतू आहेत, हे तंतू त्यालाच आपण फायबर म्हणतो. मग असे जे कापडी फायबर्स असतील आणि ते खराब झालेले असतील, त्यांची फॉरेन्सिक तपासणीत खालीलपैकी कोणत्या तंत्राचा म्हणजे टेक्निकचा वापर केला जाईल? अ मध्ये म्हटलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक एक्सपोजर, ब मध्ये आहे क्रोमॅटोग्राफी, क मध्ये आहे लाईट मायक्रोस्कोपी, ड मध्ये आहे मास स्पेक्ट्रोस्कोपी. तर इथे खराब झालेले कापडी फायबर असतील, आपण लाईट मायक्रोस्कोपीमध्ये त्याला आपण पाहू शकतो. मग त्याच्यावरती जी आपली रचना असेल किंवा एखादा फॉरेन पार्टिकल्स असतील खराब झाल्यामुळे, डस्ट वगैरे असेल किंवा कोणतीही जी वस्तू याला लागलेली असेल, ही वस्तू आपण या लाईट मायक्रोस्कोप खाली ह्या फायबरला पाहिलं असता आपल्याला त्याची संपूर्ण डिटेल्स आपल्याला इथं माहिती पडू शकते. पुढे आहे बघा आपला पुढचा प्रश्न तो म्हणजे नष्ट झालेल्या कोरीव खुणा पुनर्संचयित करण्यासाठी कोणते तंत्र वापरले जाते? नष्ट झालेल्या कोरीव खुणा. ठीक आहे. म्हणजे काय बघा, प्रत्येक आपल्याला माहिती आहे वेपन असेल किंवा कुठली एखादी गोष्ट असेल, त्या गोष्टीवरती आपण खुणा म्हणजे एखादा नंबर, सिरियल नंबर वगैरे असतो, तो सिरियल नंबर वगैरे टाकलेला असतो. त्यासारखा इथं आहे फिजिक्स डिव्हिजनला, भौतिकशास्त्र डिव्हिजनमध्ये आपण याला रिस्टोरेशन करतो. ठीक आहे. रिस्टोरेशन म्हणजेच काय, याला पुन्हा आपण समजा एखादा नंबर वगैरे खुडलेला असेल, चेचिस नंबर असेल किंवा काही असेल, ठीक आहे, असे जे सिरियल नंबर, चेची नंबर वगैरे असेल, तो काय केला जातो, वाहनावरती असतो, त्याला काय केलं जातो, इचिंग केला जातो, त्याला खुडला जाऊ शकतो. खुडलेले परत त्याला पुनर्संचयित करणे, त्याला म्हणतो आपण पुनर्संचयित करणे. म्हणजेच काय, तर त्याला आपण रिस्टोअर करतो, पुन्हा एकदा त्याला आपण आहे त्या स्थितीत आणतो. तर त्यासाठी कोणतं तंत्र वापरलं जात असं म्हटलं. मग शारीरिक तपासणी आहे, रासायनिक तपासणी आहे, फोरियर विश्लेषण आहे, वॉटर मार्किंग आहे. त्यापैकी आपण जे रासायनिक तपासणी आहे म्हणजे आपण इथं रासायनिक चाचण्या करतो, केमिकल टेस्ट करतो. आपला सरफेस कोणता आहे, पृष्ठभाग कोणत्या प्रकारचा आहे, त्या पृष्ठभागानुसार आपण इथं वेगवेगळे केमिकल्स वापरतो. म्हणजे समजा लाकूड असेल तर लाकडासाठी वेगळे केमिकल आहे, लोखंड असेल तर त्यासाठी वेगळे केमिकल आहे, स्टील असेल तर त्यासाठी वेगळे केमिकल आहे. ठीक आहे. तर डिपेंडिंग आपण त्याचा पृष्ठभाग कुठला आहे, त्या पृष्ठभागानुसार आपण इथं रासायनिक तपासणी करून अशा ज्या नष्ट झालेल्या खुणा असतील किंवा एखादा मार्क असेल, नंबर असेल, तो नंबर पुन्हा आपण रिस्टोअर करू शकतो. त्यासाठी इथं पर्याय क्रमांक ब याचं आपलं योग्य उत्तर आहे. तर बघा, अशा तऱ्हेनं आपण फॉरेन्सिक सायन्स, फॉरेन्सिक मेडिसिनवरती आपण हे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. तुम्हाला जर याच्यावरती तुम्हाला इंटरेस्ट वाटला, अजून तुम्ही कमेंट करून सांगा, आपण नवीन नवीन क्वेश्चन पेपर अपलोड करत जाऊया. तुम्हाला जर इथं टेस्ट सिरीज वगैरे लावायची असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा आपल्याकडं काय आहे, तर इकडं फॉरेन्सिक सायन्सची टेस्ट सिरीज आपण चालू केलेली आहे. 10 टेस्ट सिरीज आहेत आपल्याकडे, तुम्ही ती घेऊ शकता. किंवा आपल्याकडे फॉरेन्सिक सायन्सची रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे. प्लस मी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आपला निकाल लागेल त्यावेळेस आपण फास्टॅग बॅचसुद्धा आपण लॉन्च करणार आहोत. तर जे कोणी इंटरेस्टेड असेल त्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. सायन्स बाय दीपक कलडू नावाचे ॲप आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंक तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आणि ते ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज आहे, आपला नंतर हा रेकॉर्डेड कोर्स आहे. ठीक आहे. किंवा तुम्हाला इतर काही अजून शंका कुशंका असतील रिलेटेड टू हा
जो आपला क्वेश्चन पेपर आहे त्याला मी आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये टाकतो आहे, तुम्ही तिथून बघून घ्या. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फॉरेन्सिक सायन्स मेडिसिनची मुख्यची तयारी करत असताना जर तुम्हाला कुठल्या एखाद्या भागावरती प्रश्न असतील तर तुम्ही नक्की आपला जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल करून तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. फॉरेन्सिक सायन्स फॉरेन्सिक मेडिसिन आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, तुम्हाला माहीतच असेल. तर याच्या संदर्भात तुम्हाला कधीही कोणत्या सिलेबसमध्ये अडचण असेल तुम्ही कधीही कॉल करून त्या अडचणीचं समाधान आपल्याकडून करून घेऊ शकता. ठीक आहे. तर तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा आहेत. पुढील लेक्चर आपण लवकरात लवकर तुम्ही सांगा आपल्याला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे, आपण पुढील एखादा क्वेश्चन पेपर किंवा असेच MCQs वगैरे आपण आपल्यासाठी अपलोड करत राहू. ठीक आहे. तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा. आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया. थँक्यू.